This conference will now be recorded. बोल नको आता मी स्टार्ट करतो. नमस्कार. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. तंत्रयुक्ती आणि त्याचं क्लिनिकल उपयोजन. तंत्रयुक्तीवरच्या या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपणा हार्दिक स्वागत. एकदा आयुर्वेद संस्था आणि वैद्य देवदत्त यांचे मानतो. माझे अनिल सर बोलत यांना वंदन करून असं आपण हे व्याख्यान सुरू करू. कालचं व्याख्यान रेकॉर्ड केलेलं आणि आजचं व्याख्यान रेकॉर्ड होईल हे सगळं आता स्क्रीनवर जिथे दिसतंय त्यातल्या सर्व ठिकाणी काही दिवसामध्ये संस्थेच्या परवानगीने अपलोड केलं जाईल. तर YouTube वरती, मिक्सलोड वरती दोनकडे. मिक्सलोड वरती ते ऑडिबल राहील, त्याच्यामध्ये पीपीटी दिसणार नाही. YouTube वरती आता आपण लेक्चर अनुभवत आहात तसं ऑडिओ आणि दोन्ही गोष्टी दिसू शकतील. मिक्स क्लाउडच्या हे प्रत्येक वरती प्रायः ज्यांना आवश्यक त्या पद्धतीने नोंद ठेवा. This conference will now be recorded. नमस्कार. तंत्रयुक्ती व्याख्यानाच्या दुसऱ्या सत्रात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आयुर्वेदीय पुणे संस्था आणि वैद्य देवदत्त देशमुख आमचे सन्मित्र यांचे आभार मानून आजचं व्याख्यान सुरू करतो. कालचं व्याख्यान आणि आजचं व्याख्यान याचं रेकॉर्डिंग केलेलं असल्यामुळं ते यथावकाश संस्थेच्या परवाने अपलोड केलं जाईल वरती. ती दोन ऍड्रेस समोर शेअर केलेले आहेत. मिक्सक्लाउड वरती तो ऑडिओ पीपीटी नाही, युट्यूब वर पीपीटी दोन्ही. नेक्स्ट काल हे राहिलं होतं त्या कन्फिगर करतो मग पुढे जातो. मला मर्यादा त्या मला ज्ञान आहे त्याचा मला स्वीकार आहे. मी इथं कुठलाही गेस्ट स्पीकर निमंत्रित वक्ता म्हणून आलेलो नाही. एक वेल विषय फ्रेंड ज्याला आपण कल्याण मित्र संवाद असं म्हणूया यापैकी पण हे करूया. विषयाच्या विस्ताराला कधीच मर्यादा नसते. ते किती आपल्याला लांब पर्यंत खेचता येत पण एक तासात हे पूर्ण करता येईल असा मी प्रयत्न करतो. ज्याच्या प्रेरणा आम्ही हे सगळं करू शकलो, बोलू शकलो, प्रेरणा मध्ये रुजवल्या त्या आमच्या परमादरणीय स्मरणीय स्वर्गीय कोलडकर सरांना वंदन करून आपण पुढे जाऊया. त्यांच्यासाठी त्या काळी रचलेला हा श्लोक आहे. तो म्हणतोय मग व्याख्यानाला प्रारंभ. माधव कोलडकर असं सरांचं माधव मतंड तुल्य तेजार्णवो महारुः धन्वनी प्रसाद शुभाष वंद्य श्रेष्ठोचनीयोसी मे शीर्षम ते पदांबुज. तुम्हाला अत्यंत भावपूर्ण असा नमस्कार. ज्यांनी हाताला धरून आयुर्वेद शिकवलं त्या अनिल पानसेला नमस्कार केल्याशिवाय कुठलीच कृती आयुर्वेदातली माझ्याकडून होत नाही. आपण देवाऱ्यात देवाला बसवा तसं आयुर्वेदात कुठलंही कार्य करत असताना हृदयामध्ये अनिल पानसे यांची प्रतिष्ठापना केलेली असते. तर तो आता या मीटिंग जॉईन आहे की मला माहिती नाही. आपल्या गुरुला आपल्याला एकेरी बोलवता येतं ही केवढा विलक्षण योग आहे. एक सन्मित्र आणि उभ्या आयुष्याचा गुरु एक दुर्मिळ आमच्या आयुष्यात आहे. त्याला दिलेले हे मानपत्र 2016 साली वाघबट हृदय भूष वैद्य श्री अनिल पानसे. हे आम्ही जे काही करतोय आता
नेटवरून, लॅपटॉपवरून, व्हॉट्सअपवरून, मोबाईलवरून, गो टू मीटिंग वरून, या सगळ्याची प्रेरणा एकटा अनिल आहे. आणि या सरांच्या दवाखान्यामध्ये रोज सकाळी कॉलेज संपल्यानंतर 5:30 ते तर येईपर्यंत म्हणजे साधारण 7 वाजेपर्यंत मला रोज अष्टाध्यायी दोन्ही टीका संस्कृत मधून शिकवायचं. संस्कृत मधून शिकण्याची सुरुवात झाली, ट्रान्सलेशन नावाच्या गोष्टीवर कधीच अवलंबून राहायची वेळ आली नाही. इतकं स्वयंभू आणि सामर्थ्यवान आम्हाला बनवल्याबद्दल अनिल साष्टांग नमस्कार. माधव कोलर आणि अनिल यांच्याबरोबरीनेच विजय भंडारे सर, रामचंद्र ठोंबरे, दिवाकर जुवेकर सर आणि संपूर्ण देशाचे जे आहेत ते समिती, अशी सगळी गुरुवारी आमच्या त्याला त्यांनी आम्हाला घडवलं. म्हणून त्यासाठी हा वंदनेचा श्लोक, माधवाय दिलीपाय विजयाय तुलायच दिवाकर समीराभ्याम अनिलाय नमो नमः. तर ही क्रमशः माधव कोल्हटकर, दिलीप विजय भंडारे, अतुलचंद्र ठोंबरे, दिवाकर जुवेकर, समीर जमदग्नी आणि परात्पर गुरु अनिल पानसे यांना नमस्कार. ह्याच्या बरोबरीने बावडेकर सर आणि प्रमा जोशी मॅडम आणि लोक धोपेश्वरकर यांचंही मार्गदर्शन लाभलं होतं. तेव्हा ह्याला नंतर एक चरण जोडला होता, श्री प्रसाद परभ्याम त्रिलोकायचे वंदन अशा. असो, तर काल म्हटल्याप्रमाणे आजचं जे व्याख्यान आहे हे संहितांमध्ये तंत्र एक विषय काय लिहिला आहे यापेक्षा ते आपण काल बोलून झालं. हा विस्तार नाही, तंत्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे ते उदाहरण टीका काय, त्याची पर्याय, त्याच्याविषयीचे अन्य संदर्भ सगळं इतकं जगद्व्याळ आहे की ते कितीही सांगितलं तरी ते पुरं पडणार नाही. मी जसं मला सांगितलं की मी 98 साली जानेवारी ते मार्च या काळात एक टाकी 600 पानं लिहून काढली आणि त्यातली 200 पानं माझ्या थिसिस मध्ये आहे. तर हे सगळं अमर्यादा आहे. म्हणून मी काय तंत्रयुक्ती शिकवण्याचा एक वेगळा ऑनलाईन कोर्स तयार केला आणि तो आता आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. वेबसाईटचं नाव तुम्हाला या लेक्चर मध्ये येणाऱ्या प्राय प्रत्येक स्लाइडच्या टॉपला किंवा बॉटमला दिसेल. त्याच्याच बरोबर जी काही व्याख्यान मी युट्यूबला अपलोड करते त्याची लिंक दिसेल. मला संपर्क करा, त्यांना मोबाईल आणि जीमेल ऍड्रेस दिसतील आणि इथं साधारणतः 150 पेक्षा जास्त ऑडिओ लेक्चर्स अपलोड केले त्या मी क्लाउड लिंक दिसेल. तर किती सांगितलं तरी कमी पडला असा हा तंत्र पाहू शकता विषय आहे. नाही प्रमाण विसरस असते असं सूत्र 4 म्हणतात. तर ते सगळं काय आहे त्याच्यामध्ये त्याच्या शाब्दिक गोष्टींपासून कंचुल गोष्टींपासून तर क्लीन गोष्टींपर्यंत सगळे या कोर्स रूप मांडलेले. 2 तासात ते मावणं शक्य नाही. ऑनलाईन कोर्स तयार केला. ज्यांना इच्छा असेल, प्रेरणा असेल, उत्सुकता असेल, जिज्ञासा असेल त्यांनी तो जॉईन करा. आणि त्या पद्धतीने मग कशी वाचली याच्यासाठी वाघभट ऑनलाईनचा एक कोर्स वेगळा त्याच वेबसाईटवर आहे. यांना संहिता वाचायची पहिले 14 अध्याय वाचून दाखवत. तसं मी आता अनिल पानसे आणि कोल्हटकर सरांना केला. तसं त्याच्या आधी सुद्धा त्या दोघांनी आयुर्वेद मधून आम्हाला शिकवला. ते अष्टांग हृदय आमच्यातून कोणी पोहोचलं तर हेमाद्री अरुंधती पोहोचवलं. पण हेमाद्री अरुंधतीने वाघभटाला आमच्या पोहोचवणारा किंवा माधव कोल्हटकर सर, अनिल पानसे यांना साहित्य किंवा करण किंवा टूल म्हणून जे पुस्तक वापरावं असं वाटतं तो अष्टांग हृदय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचणारी माणसं कोण? तर ती यशवंत देवधर नावाच्या नाशिकच्या वैद्यांचे 2 दूरस्थ शिष्य, ते म्हणजे अकोले हरिशास्त्री पराडकर आणि मुंबईच्या अण्णा मुरेश्वर उंटे, या दोघांनी अष्टांग हृदयाची प्रत संपादित केली आणि ती आपल्या समोर आज प्रिंट स्वरूपात मूळ प्रत विनय सागरने प्रकाशित केली मुंबईमध्ये. सध्या ती प्रत हक्क बदलल्यामुळं चौखंबा प्रेस करून प्रकाशित होते. ती सटीक आता तुमच्याकडे असते. त्याचा आता ऍप आलेलं आहे, त्याचं तुम्हाला वेबवर ते डायरेक्ट हे पण ऑनलाईन कनेक्शन पण मिळतं, ऑफलाईन पण वापरता येतात सगळ्या गोष्टी. मुळात त्याला योग एखादा विषय चालू आहे त्याला अधिकरण तंत्रयुक्ती म्हणतात. त्या विषयाच्या तुम्हाला एकदम कळल्या पाहिजे. अण्णा मुरेश्वर आणि हरिशास्त्री अष्टांग हृदय संहितेतील कुठलाही अध्याय सुरू झाला की त्याच्या फुटनोट मध्ये बघायचं, तिथे लिहिलेलं असतं अयम विषय किंवा अयम अध्याय, चरके सूत्रस्थानी अमुक अध्याय, विमानस्थानी तमुक अध्याय, चिकित्सास्थानी अमुक अध्याय, सुश्रुत संहितायाम अमुक सामुक अध्याय, अमुक स्थानी तमुक अध्याय, संग्रहे अमुक स्थानी अमुक अध्याय च वर्णित असी. हे जे साकल्य संदर्भ संकन आहे
ते हरिशास्त्री पराडकर आणि अण्णा मोरेश्वर कुंटे यांनी त्या काळी केलं की जेव्हा कोलेशन करण्यासाठी, संकलन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिजिटल डिव्हाइस उपलब्ध नव्हतं, म्हणून त्यांचे आमच्यावरचे अनंत उपकार आहेत. तर हे सगळं कसं शिकावं याच्यासाठी एक वाग्भट ऑनलाईन कोर्स ज्याच्यामध्ये संहिता सटीक श्लोकासहित, निरुक्ती सहित, व्युत्पत्ती सहित वाचून दाखवलेली आहे. रेफरन्स कसे शोधायचे, रेफरन्स कसे शोधायचे याचं त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. तो एक ऑनलाईन कोर्स आणि आपण जे बोलतोय त्या तंत्रयुक्तीचा एक ऑनलाईन कोर्स, अशा दोन गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. पण आपण हे सगळं कशासाठी करतो तर मला पेशंट बरा करता यावं. आता जे पेशंट शास्त्रात सांगितलंय ती निदान सेवन करून ती लक्षणं घेऊन येतात, त्यांना शास्त्रात सांगितलेल्या चिकित्सा कल्पनांनी बरं वाटायला पाहिजे, इट इज ऑब्वियस. पण शास्त्रात ज्याचे हेतूच सांगितले नाही, शास्त्रात जे लक्षणं दिलेलीच नाही, शास्त्रात ज्या अवस्थाच सांगितलेल्या नाही, शास्त्रात ज्या अवयवांचंच वर्णन नाहीये, शास्त्रात ज्या रोगांचंच वर्णन नाहीये, त्या नव्या हेतुस्कंदाचं, नव्या लक्षणस्कंदाचं काय करायचं, त्याचं आकलन कसं करायचं आणि मग त्याच्यासाठीचा चिकित्सा स्कंद कसा शोधायचा, त्यासाठी तंत्रयुक्ती कशी वापरता येऊ शकते, असं एक प्रेझेंटेशन आपण आज करूया. त्यातली ही पहिली केस मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. बेबी एज 1 डे, 1 डे म्हणजे 24 तास, ती जी लहान मुलगी होती नुकतीच जन्माला आली, काल जन्माला आलेली, तिच्या जन्माला अजून 24 तास व्हायचे आहेत, अशी ती मुलगी ऑब्व्हियसली NICU मध्ये ऍडमिट आणि मेकॉनियम तिने पूर्ण ऍस्पायर केलं होतं, त्यामुळे लेफ्ट लंग टोटली फेल झालं, ते एक्सरे मध्ये ओपेक दिसत होतं, हेझी दिसत होतं. राईट लंग अर्ध भरलेलं होतं, तेही हेझी होतं, तिला श्वास घेणं शक्य नव्हतं, श्वास उरत होता, कारण ती व्हेंटिलेटर होती, ऑक्सिजन सॅच्युरेशन लेस दॅन 3% आलं होतं. आणि जो ट्रीटिंग न्यूरोलॉजिस्ट होता ज्याच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली, त्याने सांगितलं की ही जास्तीत जास्त आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत राहील, त्याच्यानंतर ती नसेल. आणि त्यावेळेला आपण उपचार करण्यासाठी तिथे पोहोचलो. ट्रीटिंग जे डॉक्टर होते, त्या हॉस्पिटलचे जे मालक होते, त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं औषध या बेबीला चाटवायचं नाही. तुम्ही लोक काय वाटते ते चाटवता, हे अमुक झालं तमुक झालं, मी त्यांना औषध तोंडामध्ये द्यायला परवानगी देणार नाही. तर मग केवळ बाह्य उपचार करून दिली गेली आणि बरोबर 18 तासानंतर हे बेबी या सगळ्यामधून सुरक्षितरित्या बाहेर आलं. आता ही बेबी 6व्या वर्षामध्ये पदार्पण करेल, येत्या 14 मेला. हे कसं काय झालं? आता मुळात अशा प्रकारचे केस आपल्या शास्त्रात लिहिले की गर्भोदकाचं पान होतं, मग ते छातीत सगळं जाऊन सुटतं, मग ती रेत मरून होतं, असं काही आपल्याला लिहिलेलं नाही, बरोबर. विचार कसा करायचा तर काय तसं की या सगळ्याचा जो विचार आहे तो आपल्याला दोषरस गुण महाभूत या परिभाषित करता आला पाहिजे. दोषरस गुण महाभूत म्हणजे काय तर 3 दोष 5 महाभूत 6 रस 20 गुण. 3 दोष 5 महाभूत का म्हणायला लागतं, कारण काय होतं की एकच वात जरी असला तरी तो वात शीत गुणा संभन करतो आणि चरण करतो, एकाच वात दोषाने होतो. म्हणजे कुठंतरी त्याच्यामध्ये 2 गुणांचं पण चालू असतं परस्पर विरोधी. त्याच्यामध्ये चलगुणाने तो पळत सुटतो आणि शीतगुणाने तो थांबतो. मग त्याचा विचार करण्यासाठी महाभूतांचा विचार पाहिजे किंवा शीत गुणे म्हणजे वायू महाभूत आहे, जल महाभूत आहे, जल महाभूत आहे म्हणजे आकाश आहे की वायू आहे. नुसत्या दोषांचा विचार करून चालणार नाही, तर त्याच्या बरोबरीने त्या प्रकारचं कर्म करू शकणारी जी गुणसंपदा आहे ती त्या महाभौतिक अंशावरती अवलंबून असते. म्हणून मग ते करायचं. शरीरांतरंगातल्या सगळ्या गोष्टींचा जो आकलनाचा भाग आहे तो दोष गुण आणि महाभूत या संकल्पनेत होतो. पण दोष हे शरीराच्या बाहेर नाही आणि हेतू सगळे शरीराच्या बाहेर. आहार विहार हेतू शरीराच्या बाहेर आहे, तर आहार विहार हेतू रस आहे, दोष नाही. आहार विहारात्मक हेतू रसा आकलन केले जातात, त्यांचंही पुन्हा महाभूतांच्या गुणांच्या आपल्याला आकलन होतं. म्हणून मधुर रस गुरु असतो, वाल लघु असतो, कफ गुरु असतो, तिख लघु असतो. या परस्पर वैपरीत्यामुळे चिकित्सा संभव. असा विचार करू शकलो तर गोष्टी सुचतील. याला ऊह्य तंत्रज्ञ असं म्हणतात की विचार करणं, ऊहन करणं, त्याच्यामधला अनालिसिस करणं, त्याच्यामधलं पृथक्करण करणं, का आणि कसं, व्हाय आणि समजून घेणं म्हणजे शास्त्र. त्याला ऊह्य असं म्हणतात. चरकारी पण ऊहन करण्याचा तुम्हाला सल्ला दिले की तस्मात् सती निर्देशे. मी जरी तुम्हाला उपदेश केलेला असता, उपदेशयुक्ती म्हणजे निर्देश करणे, निर्देश तंत्रयुक्ती विस्ताराने सांगणं म्हणजे निर्देश करणं.
तस्मात् सत्यपि निर्विशेष कुर्या इहं स्वयं. च्या बुद्धीने तुम्ही उहन करणं हे गरज आहे असं उह्य नावाच्या सांगतो. आणि तुम्हाला काय सापडतं की वेद म्हणजे हे आयुर्वेद हा गाण्याबद्दल आहे. एकदा आनंद बक्षींना कुठल्या तरी निर्मात्याने सांगितलं असे सिच्युएशन आहे, तुम्ही मला 15 मिनिटात गाणं द्या, नाही तुमचं गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट या पिक्चर कॅन्सल करेल, पैसे मिळणार नाही. आनंद बक्षींना टेन्शन आलं, ते स्टुडिओ पटकन टेन्शन मधून बाहेर पडले. समोरच्या रस्त्याच्या पलीकडे एका हॉटेलमध्ये येण्याच्या चहाच्या इथे जाऊन बसले. चहा पीत पीत विचार करू लागले की काय गाणं 15 मिनिटात कसं गाणं देणार. 10-15 मिनिटात गाणं देणं शक्य नसतं. 12 मिनिटेच गेले, तोपर्यंत 4 चहा पिऊन झाले होते. आणि मग प्रश्न असा आला की मी काय लिहू. आणि मग आनंद बक्षींनी गाणं लिहिलं, ये दिल दीवाना है, ये दिल दीवाना है, तो दीवाना है, दीवाना दिल है, ये दिल दीवाना. हे गाणं म्हणजे असं माझं वैयक्तिक मत. तुम्ही सूत्रस्थानात असा, शास्त्रज्ञानात असा, चिकित्सेत, कल्पात, उत्तरात कुठेही असा, तुम्ही नाही तर शरीर रचनेत असा, नाही तर शारीरिक क्रियेत स्वस्थ वृत्तात असं कुठेही असा, कुठलेही अंग कुठल्या विषय आयुर्वेद हा या पद्धतीत लिहिलेला आहे या गाण्यानुसार. हे गाणं आहे का नाहीये. दिल आणि दिवाना हे शब्द उलटे पालटे करून ते चालीत म्हटले की ते गाणं झालं. आमच्याकडे कुठलीही गोष्ट असली, भले कल्प असो, निदान असो, हे असो, स्वस्थ वृत्त असो, शारीर असो, वाटेल ते असो, ते फक्त आणि फक्त याच भाषेत बोलतात. दोष, रस, गुण आणि महाभूत, बाकी ते काहीही बोलत नाही. मग तुम्ही दोषोपक्रमणे काढून बघा, नाही तर वातवृत्तीचे लक्षण बघा, नाही तर रसक्षयाचे लक्षण बघा, सगळे तुम्हाला ह्या रस, गुण, महाभूतांचंच वर्चस्व आहे, बाकी काहीही नाही. मग आता ही मूळ ह्या केस विचार कसा. तर ही जी आहे त्याच्या बाबतीतला आमचा जो विचार आहे तो की बेबी आहे, तिच्या छातीत पाणी गेलेलं आहे, त्यामुळे तिला श्वास घेता येत नाही, आता ती मरायला टेकलेली आहे. त्याचा जो दोषरस गुण महाभूत विचार आहे तो या पद्धतीने आहे की जिथं पाणी गेलेलं आहे ती जागा म्हणजे अधिकरण नुसार ती जागा म्हणजे पुर आहे. पुराच्या ठिकाणी राहणारा दोष असतो तो कफ असतो. कफ हा रसोअपि श्लेष्मवत, रसाप्रमाणे कफाप्रमाणे रस, दोघांचं महाभूत सोम किंवा जल आहे. त्या पुरणाच्या स्थानामध्ये आहे रसापासून निर्माण रसापासून निर्माण होणारे दोन उपधातू आहेत, रज आणि स्तन्य. गर्भोदकामध्ये रक्तसदृश काही भाव नाही, त्याला आपण स्तन्याचे बळ जाणार, गर्भोदक म्हणजे स्तन्य म्हणजे रस, अशी अतिदेश तंत्रयुक्ती वापरूया. याच्यासारखं ते याच्यासारखं ये, रसासारखा कफ आहे, कफासारखं जल आहे, जलासारखं गर्भोदक आहे. तर ते जलप्रधान असं काहीतरी द्रव्य पुरस्थान कफाच्या ठिकाणी गेलेलं आहे. मग उपदेश काय तो, स्थानिनम प्रतिकृत्य वा, चिकित्सा कशी करावी, कोर्या चिकित्साम स्वामेव, चिकित्सा त्या स्थानाची करा. हे कफाच आहे, तिथं येणारा जो काही दोष आहे तो ही कफसदृश जलप्रधान आहे. मग विपरीत चिकित्सा करावी. तत्र म्हणती तिक्तादयक कफ यांचा प्रकार हातादी त्यामध्ये तिक्त आणि कषाय. आता इथं तिक्त आणि कषाय हे शी असल्यामुळे पुन्हा त्या कफाला ते स्मित करतील, जागेवर थांबवतील, तसं आपण नको आहे. तो कफ तिथून शोषला गेला पाहिजे. कठोर असा शोषण आहे, तो कफ तिथून नष्ट झाला पाहिजे. कफाच्या शीत गुणाच्या विपरीत उष्ण गुण आहे, म्हणून मग तिक्त आणि कषायापेक्षा उष्ण गुणाच्या गोष्टी, रुक्ष गुणाच्या गोष्टी ह्या जास्त उपयोगी आहेत असं समजून मग प्रयोजन तंत्रयुक्त याचं हे काम आहे, याचं हे प्रयोजन आहे. अमुक अमुक थिंग सर्व्हिस पर्पज टू सर्व द पर्पज इज कॉल्ड एज प्रयोजन. आणि वचा हरितरादी गणाचं प्रयोजन हे वेदक कफाढ्य पवन शून्य दोष असं लिहिलेलं आहे. वचा हरितरादी गणातील वचा, हरिरा, पुस्ता, श्री आहे. हे प्रायः उग्र विष वीर्य या स्वरूप
त्यांचं संघटन असतं, त्यामुळे ते अत्यंत त्वरेने कार्यकारी होतात. त्वचा ही स्वतः प्रमाथी आहे. हरिद्रा ही रजन्याची चूर्णामध्ये बालामय प्रतिषेधामध्ये बालकाच्या सर्व दोषांचं औषध, सर्व रोगांचं औषध म्हणून आलेली आहे. म्हणून वचा आणि हरिद्रा यांचा वापर तिथे करावा असं मनामध्ये आलं. आणि कटुरसाचा विचार करता जो काही श्रेष्ठत्वाचा भाग लिहिलेला आहे त्याच्यामध्ये कटुरसाची मुख्य 2 द्रव्ये कुठली आहेत, तर 3 द्रव्ये सांगितली. कटुरसाची मुख्य 3 द्रव्ये कुठली आहेत? तिक्तम कटुज भूयिष्ठम अवृष्टम वातकोपनम ऋते मृता पटोलेभ्याम शुंठी कृष्णा रसोन. शुंठी आणि कृष्णा हे लगेच आपल्याला मिळू शकणार होते. रसोन घरामध्ये असणार होतं. हॉस्पिटलच्या वरच्या मधल्या हॉस्पिटल होतं, खालच्या मधल्या किराणा दुकान होते. ते किराणा दुकानात त्यांना 4 गोष्टी आणायला सांगितल्या, हाताने लिहून दिल्या. वचा, हरिद्रा, पिंपळी आणि शुंठी म्हणलं घेऊन या, त्याचा लेप घाल छातीवरती. एक चुकला की तो काढा, 2 बोटं चोळा, पुन्हा दुसरा लेप घाला. असं करत करत काहीही अभ्यंतर औषध न देता 18 लेप घातल्यानंतर ही मुलगी त्या सगळ्यातनं बाहेर आली. आधीचा एक्सरे, नंतरचा एक्सरे हा त्या काळी व्हॉट्सअपवर पोस्ट केलेला होता. त्या एक्सरे वरती हॉस्पिटलचं नाव, पेशंट नाव, पेशंटचं वय, डेट आणि हॉस्पिटलचा पत्ता हे सगळं छापलेलं होतं. तर ही तंत्रयुक्ती आहे की जर तुम्ही त्या पद्धतीने अधिकरण, अतिदेश, योग, उपदेश, प्रयोजन या गोष्टी तुमच्या डोक्यात त्या क्षणी क्लिक झाल्या आणि ह्या सगळ्याचा विचार करण्याची ताकद म्हणजे उह्य नावाची तंत्रयुक्ती जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला ते सहजपणे यशोदायी असतं की जे शास्त्रामध्ये लिहिलेलंच नाही. मॅक्झिलरी स्वेलिंग, त्या मुलाचा जो मॅक्झिलरी भाग होता डाव्या बाजूचा तो पूर्ण सुजला होता, त्या इंजूर्ड होता, आपण ज्याला सोळा म्हणतो, तो हालत होता कारण ऍब्सेस झालेलं होतं, खूप पस होता त्याच्यामध्ये, चेहरा सगळा असा काळा निळा पडलेला, हिरवा झालेला होता. म्हणजे ते ऍब्सेस आता फार वाईट विदयमान अवस्थेमध्ये होतं आणि प्रचंड पेन होतं. डेंटिस्ट तो म्हणाला हे आता इन्फ्लामेशन जोपर्यंत तोपर्यंत मला काही करता येणार नाही आणि आता हा तुमचा सोळा हलतोय, तो आता मुव्हेबल झाला, तो काढून टाकायला लागला. 13 वर्षाचा मुलगा होता, त्या वर्षी त्याचा नवीन सोळा आलेला होता, जुना पडून दुधाचे दात पडून नवीन आलेला परमनंट सोळा होता. तो जर काढला असता आयुष्यभर त्याला सोळ्याच्या विना आयुष्य जगायला लागलं असतं. मग कोण आता वाट बघणार 3 दिवस 4 दिवस इन्फ्लेमेशन कधी कमी होईल, मग सर्जरी होईल, मग माझा ऍब्सेस ड्रेन होईल, तोपर्यंत आरडाओरडा किती सहन करणार. म्हणून मग उपदेश स्थान काय आहे, मुख आहे. अधिकरण काय आहे, दंत आहे. तिथं काय झालेले आहे, विदर्धी झालेले आहे. मग अनागतापेक्षा विदर्धी हे प्रकरण पुढे आहे. त्या प्रकरणामध्ये लिहिले आहे दुष्टाश्रेपगते सद्यो शागरुजाम क्षमः. विसृती केली पाहिजे. अरे मग हे असं आधी पण लिहिले जोगीच्या अध्यायामध्ये दुष्ट रक्ता सद्यो रागरुजाम, लगेच त्याला ओठ वरती केला आणि सोळ्याच्या जवळ हिरडीला 3 जळवा लावल्या आणि सगळ्याच्या सगळं ते रक्त निघालं. मुलगा 2.5 तास आग करून बेसिन मध्ये लाळ गाळत उभा होता आणि 2.5 तासानंतर तो थकून झोपून गेला, जळवा पडल्या. तोंडातला वर्ण असल्यामुळे तो आपोआप गेला. सकाळी उठल्यानंतर बघतो तर संपूर्ण ऍब्सेस गेलेलं होतं, चेहरा सुजलेला नव्हता, डोळा उघडलेला होता, पेन पूर्णपणे थांबलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोळा घट्ट झालेला होता. कुठेही त्या सोळ्यामध्ये त्यांना वेदना किंवा हालचाल यापैकी गोष्टी दिसत नव्हत्या. आता याच्यामध्ये पुन्हा तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला हे आठवलं पाहिजे की आम्हाला उपदेश काय सांगितलेला आहे. त्या क्षणी ती आयुर्वेदोपदेशेषु विद्ये परमार्थ उपदेश हे असं या क्षणी करा, हे जे सांगितलेली स्मृती आहे ती तुम्हाला आठवली पाहिजे आणि ते 2 रेफरन्स तुम्हाला एकत्र आणून कृती करता आले पाहिजे. 2 गोष्टी एकत्र आणणे म्हणजे योग तंत्र युक्ती. पुढची केस आहे उंची वाढावी म्हणून एक मुलगा सिंगल बारवरती झोके घेत होता. हात निसटून पडला. पडल्यानंतर त्याचे जे मोठेच्या मोठे पटाशीचे दात होते, राजदंत होते, इन्सिजर्स होते, ते जिभेत घुसले आणि त्यांचा मोठा व्रण झाला, भळाभळा रपायला लागलं. पुन्हा एकदा अधिकरण काय आहे, मुख आहे. मुखामधल्या सगळ्या गोष्टींचं पहिलं प्रयोजन काय आहे चिकित्सा करण्याचं, तर गंडूश आहे. गंडूश अध्यायाच्या तुलनेमध्ये अतितापेक्षा म्हणजे मागचा अध्याय अष्टांग सूत्रस्थान 1 श्लोक क्रमांक 18 हेमाद्री काय सांगते, रोपण जखमेचं जर रोपण करायचं असेल तर कृष्ण गुणाचं द्रव्य पाहिजे आणि रक्तस्राव थांबायचा असेल तर स्तभने शीतः, शीत गुणाचं द्रव्य पाहिजे आणि प्रत्यक्ष ज्या स्थानावर चिकित्सा करायची असेल तर त्या अध्यायामध्ये आलेलं हे सददादी मुखव्रणा मंदू गंडूष धारणम. मग स्तंभने शीता, बर्फाचं पाणी फ्रीज मधून काढून गेलं.
जेवढा होता तेवढा बर्फ त्या पाण्यात घातला. स्तंभने शीतः गंडूळ धरण्यायोग्य द्रव्य तयार झालं. त्याच्यामध्ये होता एवढा मध होता. मधुगंडूष धारणं ददा मुखव्रणान. आणि मग एक वेळ गंडूष करायला गंडूष टाकून दिला की रोपणेश लक्षण म्हणून मधुर रसाचं आईस्क्रीम खायचं. असं करत करत थोडा आईस्क्रीम, थोडा मधुगंडूष धारण, थोडा आईस्क्रीम, थोडा मधुगंडूष धारण, असं करत करत 45 मिनिटात पूर्ण व्रणरोपण झालं. यामध्ये आपल्याला अधिकरण, अतितावेक्षा, प्रयोजन, उपदेश या तंत्रयुक्तींचा वापर झालेला दिसतो. आता या दोन्ही केसेस तसं पाहायला गेलं तर छोट्या आहेत, काही फार ग्रेट केसेस आहेत अशातला भाग नाही, पण त्या इमर्जन्सीच्या केसेस होत्या. त्यामध्ये त्या पेशीच्या वेदना ह्या प्रचंड होत्या. झटिती क्रिया, पटकन काहीतरी काम करणं अपेक्षित होतं, आपल्याला करता आलं. त्याच्यासाठी त्या तंत्रयुक्तींचा आपल्याला वापर करून घेता आला. आता ही जी केस आहे, या प्रकारच्या 1000 पेक्षा जास्त केसेस 2002 पासून परमिट केलेल्या आहेत. बऱ्या आहेत म्हणजे बऱ्या आहेत. सरळ सर पेशंटला बरं वाटतं कामा नये. बरं कशाने वाटू शकतं? बरं वाटणं हा रिलीफ आहे, तो भास आहे. पेशंट बरा झाला पाहिजे, तुमचं कर्तव्य, तुम्ही पैसे त्यासाठी घेतलेत. ती क्युअर आहे, बरा झाला पाहिजे. पण सरांचं म्हणणं नुसतं बरं वाटतं कामा नये, नुसतं बरा होतं कामा नाही, तर पेशंट बरा राहिला पाहिजे. किस्सा पुन्हा तीच निदान सेवन झाली तरी त्याच्या दुष्यांचं सामर्थ्य कमी पडता कामा नये. त्याला त्याच हेतू सेवनाने पुन्हा तोच व्याधी होता कामा. असं पेशंटला बरं ठेवणं, या अर्थी मी म्हणतो की 1000 केलं की ज्यांना बरं केलं ते मागच्या 18 वर्षात, 16 वर्षात, 12 वर्षात, 10 वर्षात बरेच आहे. ही पहिली केस होती. 72 वर्षाच्या आधी L1 to S1 सगळे 6च्या 6 मणके झिजलेले. SLR लेस दॅन 10 डिग्री, घालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, सगळं वेळेवरती चालू आहे, पेन किलर घ्या, ऑपरेशन होऊ शकत नाही. मग सगळ्यांना माहिती आहे की बाबा यात काय करायचं. अधिकरण तंत्रयुक्ती सांगते अस्थिक्षय आहे. उपदेश सांगतो की याच्यामध्ये क्षीरघृतांनी तिक्त संयुक्ताने युक्त अशा क्षीरघृतांचे बस्ती. तुम्ही काय नवीन केलं तेव्हा त्याच्यामध्ये? आम्ही तर रोजच करतो, त्याला तंत्रयुक्तीची काय गरज आहे? तंत्रयुक्तीची गरज याच्यासाठी आहे की यातल्या अधिकरण आणि उपदेश या तंत्रयुक्तींच्या बरोबरीने आम्ही योग नावाची तंत्रयुक्ती वापरली. योग म्हणजे इतरत्र असलेले रेफरन्स एकत्र करणे, 4 ठिकाणी असलेल्या गोष्टी गोळा करणे, संघटन करणे, संकलन करणे, याला म्हणायची योगतंत्र युक्ती. मॅडम म्हणाल्या त्या की बस्ती घेणार नाही, म्हणता येत नाही, मी कंबर कशी वाकवू आणि पाय कसा जवळ घेऊ. संकोच दक्षिणम सत्तीन ततो वामम परत वामपादन प्रसार याच्या अशा अवस्था घेता येत नाही, नॅचरल पोझिशनला जाता येत नाही, मी काय करू. आम्हाला बस्तीचं द्रव्य हे कुठं जातं असं माहितीये का? तर माहितीये, कारण बस्तीचं द्रव्य हे पक्वाशयात जातं. पक्वाशय हा अपानाचा नियंत्रणाचा भाग आहे. पक्वाधानालयो पानः असं सुश्रुत निदान 1 मध्ये येतं. हे बस्ती हा पक्वाशयात जातो. पक्वाशयात आम्ही अपान असतो आणि अपानाच्या क्षेत्रात जर आम्हाला औषध पोहोचवायचं असेल तर अष्टांगहृदय सूत्रस्थान 13 इथल्या पुढच्या अध्यायानुसार 11व्या अध्यायामध्ये अस्थिक्षयाची चिकित्सा सांगितली की तिक्त क्षीर बस्ती द्या, आम्हाला बस्ती घ्यायची नाही. आम्ही पळत 13व्या अध्यायाच्या शेवटी गेलो. 14व्या अध्याय सुरुवात व्हायला अजून 4 श्लोक बाकी आहेत. तिथे लिहिलेलं आहे अन्नादो विगुणे अपाने. अपान क्षेत्रामध्ये औषध पोहोचवायचं असेल तर प्रागभक्त औषध घ्या. जेवायच्या आधी पहिल्या घासाला आम्ही ते तिक्त रस सिद्ध क्षीर आणि तिक्त रस सिद्ध घृत हे त्यांना काही गोळ्यांच्या बरोबर खायला सांगितलं. आणि या आजी 8व्या दिवशी चालत आमच्या 8 पायऱ्या वरती आल्या. ही माझ्या आयुष्यातली पैसे मिळवून देणारी पहिली केस. या आजींना मी 42 दिवस औषध दिलं. या आजी कोपरगाववरून आलेल्या होत्या आणि नंतर अशी परिस्थिती झाली की या 72 वर्षाच्या आधी कोपरगावच्या विठ्ठल मंदिरात उड्या मारून भजन करतात की ज्या गेले 7-8 महिने बेडवरती पडून होत्या. आणि मग काय, मग जशी लाईट लागली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्ञानेश्वरी वाचली म्हणून आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली म्हणत नाही. किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली? खरं खरं सांगा, मला उत्तर देऊ नका, म्हणत नाही म्हणून उत्तर द्या. आम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, आम्हाला भावार्थ दीपिका कळली म्हणून आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो का? नाही. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे वाजवले, ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखी बोलवला म्हणून आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. हा चमत्कार लोकांना दिसल्यानंतर लाईन लागली. 5 डिजनरेशन किंवा स्लिप डिस्क आहे, डिस्क आहे, लिगामेंटियन नी मध्ये बसलेला आहे, डिस्टेसिस झालाय, डेसिकेशन झालंय, 1 ना 2. आता अशा एमआरआय वाचण्याची सवय झालेली आहे. मला एमआरआयच्या प्लेट्स कळत नाहीत. मला एमआरआयच्या प्लेट्स अजिबात कळत नाही. एमआरआय वाचण्यासाठी जो डीएमआरडीचा कोर्स आहे, ती कोर्स करण्यासाठी 3 वर्ष घालवणारी तज्ञ माणसं असतात. त्यांनी लिहिलेल्या छापील रिपोर्ट वरनं मला कळालं की अरे हा अस्थिक्षय. लोक म्हणाले अहो अस्थिक कधी क्षय होतच नाही.
600 वर्षानंतर जरी मुडदे उकडून काढले तरी हाडं तशीच असतात. काय तुम्ही सांगताय? तो अस्थिंचा क्षयच नसतो, तो स्लिप डिस्क असतो. मधल्या इंटरव्हर्टिब्रल डिस्क तो क्षय असतो. ओके बाबा, आम्ही त्याला तरुणास्थी म्हणतो. तुमच्याकडे बोरमध्ये अस्थे असतील, पण अस्थींचा एक शेवटचा प्रकार सांगितला. आणि शेवटी पेशंट बरा होतो आणि बरा राहतो, म्हणजे केलेला विचार चुकीचा नाही हे तर नक्कीच आहे. मग अशा पेशंटची लाईन लागली आणि असे पेशंट बरे होत गेले. त्याची संख्या हजाराच्या घरात आहे. जो पेशंट मी साधारणतः 2002 ला बरा केला, त्याचं वय त्याला 23 वर्ष होतं, तो मागच्या वर्षी म्हणजे 2019 ला त्याच्या बायकोला घेऊन आला, म्हणजे 16 वर्ष 17 वर्षाने बायकोला घेऊन आला की म्हणे हिचं बघा काल तिला ऍडमिट केली, सगळं अडकलंय, मेस चालवते, प्रयाग करते, वरचा डबा काढायला गेली, सगळं ते सगळं जागेवर थांबलंय, उद्याच्या उद्या ऑपरेशन करा म्हणतायत. त्याच्या मिसेसला औषध दिलं आणि चौथ्या दिवशी मॅडम ऍक्टिव्हावरती बसून मुलाला शाळेत सोडायला निघून पण गेल्या. आयुर्वेदात गुण उशिरा येत नाही. आयुर्वेदात गुण फार पटकन येतो. वाग्भट म्हणतो प्रायः करोत्यहो रात्रात कर्मान्यदपि भेषजम. एका रात्रीत तुम्हाला पेशंटला रिझल्ट देता आला पाहिजे. चला रात्रीच नाही, आठवड्यात तरी पेशंटला गुण देता येतो, कारण त्या प्रकारे विचार तुमच्या जवळ पाहिजे. क्षीरघृत बस्ती देणार कित्येक वैद्य महाराष्ट्रात आहेत, पण एकही बस्ती न देता केवळ तंत्रयुक्तींचा वापर करून, औषधी कालाचा वापर करून, वाग्भटाच्या आशीर्वादाचा वापर करून तेच तिक्त क्षीरघृत अपान काली देऊन त्याच क्षेत्रामध्ये पोहोचवून 1000 पेक्षा जास्त केसेस बऱ्या करता येण्याचं समाधान मला देणाऱ्या त्या वाग्भटाला, त्या अनिल पानसेला, त्या कुळकर सरांनी माझा नमस्कार. पुढे ही एक केस आहे, वय वर्ष 70, म्हणजे वार्ता काळातली केस आहे. वाताळातली केस आहे, ब्रॉन्कियल अस्थमा. पुण्याच्या ठिकाणी डॉक्टर सिनियर प्रयाग हे या माणसाचे स्टुडंट होते, म्हणजे तर त्या सिनियर अंडर ते दर सीझन चेंज ऍडमिट व्हायचे आणि सगळं हे स्टेरॉइड पप वगैरे. मग ते आले आमच्याकडे, ते बघितलं, अरे देवा, हे मूर्तिमंत वात आहे, याला जर वमन दिलं तर हा अदृश्य होईल, वायुरूप होईल. जरी श्वासामध्ये वमन द्यावं असं लिहिलेलं असलं तरी वमन देण्यायोग्य याची परिस्थिती नाही. प्रत्येक कफाच्या पेशंटला वमन दिलंच पाहिजे. वसंत ऋतू आला आहे, वमनाचा सीझन आला असं डोक्यात ठेवू नये. वमनाची अर्हता कफे वेदद्याद वमनम ही नाहीये. काय सांगता? वापर सूत्र 18 मध्ये पहिला श्लोक येतो, कफे वेदद्याद वमनम तुम्ही असं म्हणता. अहो, पण 18व्या अध्यायाच्या आधी अतीतापेक्षा 14व्या अध्यायात म्हणतो शोधनही स्थौल्य बल पित्त कफाधिका. संशोधनाला करावं, विरेचन हे उपकरण कोणावर करावे, तर कफ वाढले त्यानं नव्हे, तर कफ आणि पित्त बरोबरीने त्याच्यामध्ये स्थौल्य आहे का, त्यांच्यामध्ये बल आहे का, उपक्रम करून घेण्याचं. जर स्थळी बल आधिक्य असेल आणि कफपित्तांचं आधिक्य असेल तर वमन विरेचन पेशंट मध्ये असं होतं, का मारलं तर हा खाली उडून पडला. काय वमन दिलं असतं तर कफ काय वाट काय दोन्ही फुफ्फुसं पण तोंडातनं बाहेर पडलं. म्हणून वाग्भटाचा नियोग नावाचा तंत्रयुक्ती आमच्या लक्षात. नियम म्हणजे काय? हेच करायचं, देयर इज नो ऑप्शन. कधी कधी बघा, कार येतं, धार येतं, अमुक वात अमुक वात अमुक वात अमुक वात, शृंगवेरा सारांभो मध्वम भोजल जाबोवा, मध्ये ऑप्शन देऊन टाकले, हे नाही तर ते, नाही तर ते, नाही तर ते. पण कधी कधी असं असतं की नाही करायचं, हेच करायचं. नैवाद्यानिशी नैवोष्णम वसंतोष्ण शरदसुद्ध नियोग आहे. नियोग म्हणजे ऑप्शन दिलेला होतं, त्याला त्रास नाही कुठं, त्याला रिलॅक्सेशन नाही, तर हा नियोग आहे. अवश्यम स्वेदनीयानाम अस्वेद्यानाम अपि क्षणम वेदयेत. शरीरामध्ये नक्की द्यावं, तो अवेद्य असला एखाद्याचा कफ वाढला तर म्हणजे असं नाही स्थौल्याने तो सुद्धा वमन नाही. तिथं वगैरे उलट म्हणतायत की श्वासात स्वेदन द्यावं, पण तो अस्वेद्य आला तरी स्वेदन द्यावं. अवश्य हा नियोग आहे, तो म्हणजे ऑप्शन असलेली कडक आज्ञा की हे पाळायचं दिसता क्षणी. तो 144 चा कर्फ्यू म्हणजे नियोग. तर या पेशंटला वक्तरचा औषध न देता सलग 80 स्वेदन दिली, आत्तम लवण तैलेनं तेलाने त्याचं उरपृष्ठ आस्त करून सलग 80 स्वेदन दिली.
हा पेशंट त्यातनं निघून उत्तर प्रदेशला गेला, त्याची जुनी हवेली पाडली, भारतीय होतो, त्याच्या नातेवाईक दुसरीकडे अख्खी बिल्डिंग पुन्हा बांधली, फर्निचर केलं, पेंटिंग केलं आणि नातेवाईकांना पुन्हा त्या नवीन बिल्डिंग मध्ये निवासासाठी पुन्हा पुण्याला काळामध्ये एवढ्या धुळामध्ये रंगमध्ये इरिटेशन त्याला परत कधीही असा त्रास मरेपर्यंत झाला नाही. हे युनिव्हर्सिटी मध्ये डिपार्टमेंटचे HOD होते. तर या पद्धतीची प्रचिती, नियोग किंवा उपदेश किंवा तुम्हाला ते स्फुरण हे तंत्रयुक्तीमुळे शक्य असतं. तर ते तंत्रयुक्ती तुम्हाला यश देत असते. नाही स्थूलस्य भेषजम असं वाग्भटाचार्य म्हणतात. आणि वाग्भट आमचा जीव की प्राण आहे. वाग्भट हा आमचा विषय नाहीये, वाग्भट आमचा नाहीये, वाग्भट आमचा ऋषी नाहीये, वाग्भट आमचा बाप नाहीये, वाग्भट आमचा बॉस नाही. वाग्भट इज नॉट नेक्स्ट टू गॉड, वाग्भट हिमसेल्फ असं असून सुद्धा तो की नाही सही 10% किलो इंचेस मध्ये लॉस करून दाखवता येतो, ना वाढणार नाही असं. पुण्यातल्या एका मोठ्या नर्सेस ब्युरोच्या ज्या मालकीनबाई आहेत त्या आमच्याकडे आल्या, अरे म्हणे आम्हाला युरोपवर जायचं आहे, आम्ही बुकिंग आहे, आम्हाला ते 17 दिवस चालायचं आहे तिथं आणि माझे गुडघे गेलेले आहेत आणि माझे वजन वाढलेले, कसं करशील? म्हणजे आधी काय करूया, आधी गुडघे नीट करूया, म्हणजे तुम्हाला चालता येईल, चालता व्यायाम होईल, वजन कमी करता येईल. आणि हे दोन चॅलेंजेस एकत्रित झाली, मगाशी सांगितलेल्या अपानकाल घेतलेल्या घृतांनी त्याचे गुडघे बरे झाले आणि मग ते त्यांच्या शगुन चौकातल्या घरापासून त्या बालगंधर्व रोज आणि त्यांचं 74 पण 67-68 पर्यंत 3 वर्षांचं वजन 67-68 घरातच आहे, ते वेळच पूर्ण भर खाऊन सुद्धा. हे असं वचन आहे कि पर मंथ 10% वेट एंड 10% इंच लॉस पॉसिबल, 3 बार पेट भरकर खाकर भी सही स्थूलस्य भेषजम. वाग्भटाला कसं काय तुम्ही विरोधी जाता, एवढा वाग्भटावर प्रेम आहे, वाग्भटाला देव मानता? तर आम्ही थोडस त्या म्हणतो की सुश्रुतांनी सांगितलं की विष्कंभना मूढ गर्भ हा असाध्य असतो, आणि वाग्भट म्हणतो शस्त्र धारण मारहतः, शस्त्राचा वापर केला तर विष्कंभ नावाच्या मूढ गर्भामध्ये तुम्हाला चिकित्सा करता येते. म्हणजे सुश्रुताचार्यांना क्रॉस करून वाग्भटाने एक केस मांडली. सुश्रुताचार्यांचा मूढ गर्भ त्यांनी महागर्भ बाजूला काढला, तिथं नाव रोग लिहिला, म्हणजे गर्भ साधना त्यांनी ग्रहणी लिहिला. आदि परमेहंस कृष्णमर्शो भगत मूढ गर्भश्च तथे उदरमशमम ही सुश्रुताचे अष्टव महागदा आहेत. वाग्भट निदानसार अध्याय 8 च्या शेवटी वाग्भटोक्त महागदांची जी नावं आहेत ती त्याच्यामध्ये मूढ गर्भाची रिप्लेसमेंट ती गृहिणी झालेली आहे. हे जर वाग्भट करू शकत असतील ही स्थूलऐवजी सही शस्त्रजम हे वाग्भटाच्याच सामर्थ्याने वाग्भटाने दिल्यास ज्ञाने करणं सहज शक्य असतं. ते कसं शक्य असतं ते बघूया. आता हा स्थौल्य नाव, ओके, आता त्याच्या पुढचा विषय पाहू. त्याच्या पुढचा हा विषय आहे विधान नावाचे असते. विधान म्हणजे काय, तर क्रम, एक क्रमाने गोष्टी घडत जातात. विधान म्हणजे विशिष्टम धानम, धा इज टू पोटी टू एंड, विविधम विशिष्टम वा, एका विशिष्ट क्रमाने गोष्टी ठेवलेल्या असतात, अरेंज केलेल्या. धान आता हा लोक तुम्हाला माहिती आहे 18 मध्ये येतो वाग्भट सूत्र 12 शेवटी येतो सवितोषः समुत्थान विशेषतः स्थानांतरण प्राप्य विकारान कुरुते. आम्ही त्याला थोडासा अल्टर केला, कुपी हा दोषाच्या ऐवजी संचितः क्लेदः, सैव संचित क्लेदः, संचितो क्लेद नव्हतं पाहिजे, संचितः क्लेदः पाहिजे. संचित क्लेदः समुत्थान विशेषतः स्थानांतरण प्राप्य विकाराते. मावा कोळकर सर म्हणजे अण्णा म्हणजे कोळकर सरांपैकी वागण्याच्या तो हा आहे की क्लेदाचं संघट हे बसवून झालं की दाखले म्हणतो. क्लेदाचं संघटन न होता आमचं मेदांशी मिश्री भोय होऊन तो पती वाटे बाहेर पडला. शेवटचं वाक्य त्यासाठी दोषो ही समुपेत्य मूत्र मृदुष्य मेहान जने. तो जो क्लेद आहे तो जर बस्तीमध्ये युद्राशी मिश्र होऊन बाहेर पडला तर प्रमेय म्हणतात, तर शरीर विकृती अभिलते त्याला पिळतात. त्या दोघांच्या मध्ये कुठतरी त्या क्लेदाचं जर
स्वरूप हे क्लेदापेक्षा मेदाकडे जाणारं, जलमहाभूताकडे जाणारं जास्त असेल तर स्थौल्य होतं. मग पिटकांच्या नंतर येतो अध्याय 11वा पिटिका. पिटिकांच्या शिवर्णन आहे गुल्माचं, म्हणजे एका ठिकाणी जर त्याचं अक्युमुलेशन झालं छोट्या प्रमाणात तर वेदनी गुल्म, तो आणि मांसाहारी पदार्थाला तर पांडू, तो जर क्लेद जर तो जर क्लेद जर शाखांमध्ये आला तर शोध, म्हणजे उदर शोध आहे आणि शोध हा शब्द आहे, कारण दोघांची चिकित्सा वेलेशनच आहे. जसं आपण हे कोष्टक शीतपित्त आहे आणि शीतपित्त हे शाखागत आम्लपित्त आहे, कारण दोघांची चिकित्सा एकच आहे. अल्पित्तेत पटोलारिष्ट वारेना शीतपित्तेत वमनम पटोलारिष्ट वासकैहि. पटोल आणि अरिष्ट यांच्या काड्याने आम्लपित्तातले दोष बाहेर पडतात आणि शीतपित्तामध्ये बळिष्ठ असतात, म्हणजे वासाचं काम आहे की शाखेतनं दोषांना कोष्ठात आणणं. हा जो प्रकार आहे, हा जो क्रम आहे, तेव्हाच एक लेदा विधान विशेषम दानम, विशेष स्पेसिफिक अरेंजमेंट. तो जो क्लेद असतो तो शाखाला की त्याला म्हणायचं चोथ आणि क्लेद पोटाला म्हणायचं उदर. तोच एखाद्या ठिकाणी कुजला पळत पळत पसरत पसरत सरळ आणि की त्याला म्हणायचं विसर, आणि तो स्थळ गुणाच्या ऐवजी स्थिर गुणाने कुजला की त्याला म्हणायचं कुष्ठ. त्या कुष्ठामध्ये जर क्लेदाचं आधिक्य झालं त्याला म्हणायचं तुम्ही. आणि एवढा जगभर प्रवास करून शरीरभर पसरलेला क्लेद कंटाळतो आणि शेवटी ग्रॅव्हिटीमुळे तो आयाच्या ठिकाणी जाऊन अडकतो. कदाचित हस्ते मूल्यम पादयो हो अपिवा, तेव्हा वातरक्त होतं. असं हे वाग्भट निदर्शन 9 ते वाग्भट निदर्शन 16चा हा क्रम कोरडकर सरांनी सांगितलेला होता. त्या क्रमाने मी तुम्हाला आता व्याधी आहेत, आजचे हेतू, आजची लक्षणं ते मांडून दाखवतो. पुढचा जो व्याधी आहे तो आहे हा, म्हणजे फेरेटिन खूप वाढलं. काय वाढलं होतं? फेरेटिन 24 फेब्रुवारीला रिपोर्ट केला, माझ्याकडे आले त्याला घेऊन येणार होता. 31 ते 50 फेरेटिन होतं आणि त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर माझ्याकडे जूनच्या एंडला त्याची ट्रीटमेंट चालू झाली आणि ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये त्याचं फेरेटिन आलं होतं 472. 3 महिन्यामध्ये आपला भाग करता आला होता. त्याचं HB जे सॅरम टिकायचं बीटी लावून ते विदाउट बीटी 9.1 पर्यंत आपल्याला टिकवता आलेलं होतं. आता हे मॉडर्नची सगळी इन्व्हेस्टिगेशन मी तुमच्या समोर मांडलेली आहे. त्यामध्ये बघा इथं तारीख आहे ही 24/2 इथे आणि हा गोल केलेला 31 ते 50 हा फेरेटिनचा रिपोर्ट आहे. त्याच्या पुढे हा पुढचा रिपोर्ट आहे 400. अशा प्रकारे हे 3 महिन्यात आलेले रिझल्ट आहे. मग फेरेटिनचा विचार करायचा. फेरेटिन हे माझ्या शरीरात करणारा एक प्रकारचा क्लेद आहे. तो जो क्लेद आहे तो निर्हरण करण्यासाठी आमच्याकडे द्रव्य दिलेले. क्लेद म्हणजे जलभूत प्रधान मिश्रण बरबटलेला, पातळ असलेला, सेमी सॉलिडच्या पलीकडे सांद्रत्वाकडून द्रवत्वाकडे जाणारा चिखल आहे. त्या चिखलाला आम्ही काय करतो? वृक्ष गोष्टींनी शोषणे वृक्ष हा करतो, विषद याने क्षालने विषद हा करतो. म्हणजे आम्हाला कटू, तिक्त, कषाय, वृक्ष, उष्ण, विषद अशा प्रकारची द्रव्य वापरायची. त्याच्यासाठी हा विचार कशाला करायला की ते फेरेटिन आहे का अजून आहे, तो विचार आम्ही केला नाही. आता पुढची आहे ती म्हणजे ती आहे 24 आवर युरिन प्रोटीन. या पेशंटला एकच किडनी होती. बघा इथं तारीख आहे 17/11 आणि पुढची तारीख आहे 15/12, म्हणजे 1 महिन्यामध्ये 307चं युरिन प्रोटीन हे 152 पर्यंत आलेलं आहे. तर या पद्धतीने एकच किडनी सॉलिडरी किड असलेला हा साधारणतः 57 वर्षाचा पुरुष रुग्ण होता की त्याचं हे या पद्धतीने आपण ट्रीटमेंट केली. आता याच्यामध्ये पुन्हा काय वाढलं तर म्हणे युरिन प्रोटीन 24 आवर मधलं वाढलं. अरे प्रोटीन वाढलं का अजून काय वाढलं? माझ्या दृष्टीने मूत्रातून जे जे पास होतं ते क्लेद आहे, बाकी काय तेव्हा. आता हा लोकप्रिय रुग्ण आहे. लोकप्रिय म्हणजे सगळ्यांकडे जो येतो तो हा IDDM चा पेशंट होता, टाईप 2 प्रकारातला, टाईप 1 प्रकारातला.
12 त्रिक 36 युनिट इन्शुलिन, BSL 450च्या घरात, HbA1c 10, त्याला 3 महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर इन्शुलिन घ्यायची गरज बंद झाली. त्याची BSL नॉर्मल 95/138 आली, HbA1c 6.1 म्हणजे पुन्हा नॉर्मल आलं. या सगळ्यामध्ये प्रोटीन लॉस, वेट लॉस झाला नाही. बॉडी इन्शुलिनचं प्रमाण हे 1.3 जे खाली गेलेलं होतं ते जवळपास 4 टन परत आलं. अशा प्रकारच्या अनेक केसेस, साधारणतः 50 केसेस पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातले लोकांना समजतील अशा भाषेतले सुबोध व्हिडिओ आपण युट्यूबवरती टाकलेले. युट्यूब चॅनलचं नाव स्लाइडच्या वरच्या दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला दिसत आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की डायबिटीस हा शुगरचा आजार नसून तो शुगर पचवता न येण्याचा आजार आहे. तुम्हाला 40व्या वर्षी डायबिटीस होतो. मग 40 वर्षापर्यंत तुमच्या शरीरातली जी यंत्रणा आहे त्या आम्ही अग्नी म्हणूया, काही जण त्याला लिव्हर पॅनक्रियास म्हणत असतील, काय का म्हणा, ती जी शुगर मॅनेजमेंट करणारी यंत्रणा आहे ती जर 40 वर्षापर्यंत चालत होती तर एकदम आजच्या दिवशी तिने ते सगळं काम त्याचं विसरून गेली की म्हणून तुम्ही तैनाती बोलत होते शुगर नियंत्रणाचं काम एखाद्या OHR देणार, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे मेटफॉर्मिन सारख्या, ओलिगो सारखे वगैरे देणार. मग तुमची जी यंत्रणा आहे ती परत कधी आयुष्यात काम करेल. समजा एखाद्याला फ्रॅक्चर झालाय तर त्याचा पाय नीट होईपर्यंतच कोबड्या देता ना तुम्ही, का त्याला सांगता तुझा पाय मोडलाय आता तू आयुष्यभर कोबड्यांवर चाल? नाही. तसं शुगर नियंत्रण करणारी यंत्रणा तिचं कौशल्य जर विसरली असेल तर ते कौशल्य तिला परत मिळवून देणं, तिची ती स्मृती पुन्हा जागी करणं ही ट्रीटमेंट आहे. तुझी साखर मी पचवून देतो गोळ्यांनी, हा कुठला आलाय प्रकार? अशा एका वेगळ्या विचाराने आम्ही त्याच्यावर काम करण्यासाठी चालू केलं. औषध शुगर कमी करत नाही. आमच्या औषध शुगर कमी करणाऱ्या, शुगर नियंत्रण करणाऱ्या, शुगर पचवणाऱ्या यंत्रणेला शरीरातल्या, मग त्याला तुम्ही मेदपाचक म्हणा, रसपाचक म्हणा, यकृत म्हणा, पॅनक्रियास म्हणा, लिव्हर म्हणा, अग्नी म्हणा, धातुअग्नी म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. आम्ही असं म्हणतो की हा क्लेद आहे, ज्याला तुम्ही शुगर म्हणता तो शरीरातला एक क्लेद आहे. जर तो उपयोगी असेल तर धातूत कन्वर्ट होईल, निरुपयोगी असेल तर तो क्लेद अल म्हणून बाहेर पडेल. तर या क्लेदाचं जे नियंत्रण आहे ते ज्या औषधाने करता येतं ती औषधं आम्ही तुम्हाला देऊ की जेणेकरून तुमची ती यंत्रणा काम करेल. आम्ही तुमचा ताप उतरवून देणार नाही, आम्ही तुमचा ज्वर बरा करू. ताप उतरवण्यासाठी आमच्याकडे औषध नाही, पण आमाचं पचन केल्यानंतर आपोआप तो शाखेतला अग्नी कोष्ठामध्ये परत जाईल, तुमचं त्वचेचं तापमान कमी होईल आणि शरीरातली कोष्ठातली भूक वाढेल. ही त्याची चिकित्सा आहे. तसं आज ज्या डायबिटीस म्हटलं जातं तो प्रमेह नाही, त्याच्याविषयी नंतर बोलू. तर त्या डायबिटीस मधल्या त्या शुगरला आपण थोडा वेळ क्लेद म्हणूया. त्या क्लेदाचे एक स्वरूप, क्लेदाचे अनेक रूप आहेत. मग लिपिड हे पण क्लेद आहे, युरिया पण क्लेद, प्रोटीन पण क्लेद आहे, क्रिएटिनिन पण क्लेद आहे, शुगर पण क्लेद आहे, लिपिड्स पण क्लेद आहेत. सगळं क्लेदच आहे. जे जे अनावश्यकरित्या वाहतं, काही वेळ ते चांगलं त्याला धातू म्हणजे जेव्हा नसतं तेव्हा त्याला मलस्वरूप म्हणूया. त्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम हे वृक्ष, उष्ण, कटू, चित्त, कषाय, विष अशा प्रकारच्या गुणांच्या, रसांच्या, द्रव्यांनी होऊ शकत असतं. त्यासाठी जल आणि पृथ्वी यांच्या विरोधातली आकाश, वायू, अग्नी आपल्याला वापरायचे असतात. असं आपल्याकडं उपदेश नावाची तंत्रयुक्ती सांगते. आता हा एक पेशंट बघा, एप्रिल 16चे हे रिपोर्ट आहे. 226 शुगर आहे आणि 177 शुगर आहे फास्टिंग बीपीची. युरिन प्रोटीन 3+ आहे. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 74 आणि 99 त्याचं रिडिंग आलेलं आहे. 18/4 आणि 18/6 2 महिने हे रिझल्ट आलेले आहेत. आणि हा पेशंट एसीपी आहे. पुण्यामध्ये एका मोठ्या पदावरती ते सहाय्यक काम करतात, एसीपी आहेत ते. आणि आजही त्यांच्या मॉडर्नच्या गोळ्या आपल्या गोळ्या बंद आहेत. वजन तसंच एफिशियन्सी चांगली टिकून आहे. हे त्यांचे त्यावेळेचे रिझल्ट आहेत, मी ते म्हणून तुमच्या समोर मांडलेले आहेत. 9.4 HbA1c होतं, 233 त्यांची शुगर होती 18/4 ती नंतर केली शुगर आहे की जी 106.2 HbA1c आहे. 16चे हे रिपोर्ट्स आहेत. म्हणजे करता येतं. चिकित्सा आम्ही आमच्याच पद्धतीने करू, आमच्याच विचारांनी करू. आम्ही त्याला क्लेद म्हणू, आम्ही त्याला जलपृथ्वी म्हणू आणि तुम्हाला आम्ही रिझल्ट तुमच्या भाषेमध्ये देऊ. त्या अनालिसिस पेशंट बघायला की नाही तुम्ही ट्रीटमेंट आम्ही करू, परिभाषित करू. लिपिड 227 HdA39 आणि पुढच्या रिपोर्ट मध्ये लिपिड त्यांचे 79 आणि 44 HdL वाढून आले. असं जे वाईट आहे ते कमी झालेलं आहे, जे चांगलं आहे ते वाढून आलेलं आहे. क्षेणाः वर्धयितव्याः, वृद्धाः रासयितव्याः, दुष्टाः निर्हर्व्याः, त्या पद्धतीने लिहिलेला आहे उपदेश, तो आपण इथं काम केलेला आहे. आता डायबिटीसच्या नंतर अजून एक
कॉम्प्लिकेशनचा भाग येतो, तो म्हणजे डायबेटिक वुंड. तो डायबिटीस वर्षानुवर्ष असतो आणि हळूहळू तो त्या रसातनं मांसातनं मेदाकडे सरकतो आणि मग व्रण होतो, तो काही केला बरा होत नाही. मधुमेहिनांचे ये व्रणा हा हे प्राय सध्या आपल्याकडे सांगितलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या सध्या केसेस ज्या आहेत ते साधारणतः 40च्या घरात आहेत. बऱ्याच वेळेला असं नक्की सांगता येतं की इतक्या दिवसात हा बरा होईल. तर ही एक केस होती, वय वर्ष 60, साधारणतः त्याच्या घोट्यापासून तर अंगठ्यापर्यंत सगळं काळं ठिक्कर पडलेलं होतं, चेरी शूज केल्यासारखं. पाण्यासारख्या स्रावापासून तर घट्ट जांभळ्या पूय स्रावापर्यंत सर्व प्रकारचे स्राव येत होते. त्याची 3 बोटं ऑलरेडी अम्प्यूट केलेली होती. आता त्याला अँगल पासून अम्प्यूट करायला सांगितलं होतं. हा एका दक्षिण भारतातल्या चांगल्या कॉलेजच्या शल्य डिपार्टमेंटच्या आयपीडी मध्ये 3 महिने ऍडमिट होऊन नंतर पुण्यात आला होता, कारण पुण्यात त्याची हॉटेल्स होती. त्या कॉलेजमध्ये जो त्याचा नातेवाईक होता, तो माझा जामनगरचा मित्र होता, म्हणून त्याने तो पेशंट माझ्याकडे रेफर केला. आणि या पेशंटला पुन्हा तेच की हा क्लेदजन्य प्रकार आहे, मला याच्यामध्ये क्लेद नावाची गोष्ट निस्तरायची आहे, माझं अधिकरण क्लेद आहे, क्लेदाच्या विरोधात मला काय आधीचा वेशा केले नाही. मागचा रेफरन्स बघितला तर तुम्हाला क्लेदाच्या विरोधात जल आणि पृथ्वीच्या विरोधात अग्नी वायू आकाश, भौमापम इतरच्यते. भौमापम म्हणजे संतर्पण, इतरत म्हणजे अग्निवायू आकाश अपतर्पण आहे. मला या क्लेदाच्या विरोधात काम करायचं आहे असं म्हणून आम्ही ते काम केलं. आणि 3.5 महिन्यामध्ये या पेशंटचं संपूर्ण वूंड हील झाली, सगळे स्राव बंद झाले, त्याचा काळा पाय जो होता त्याचं पुन्हा सवरणीकरण झालं आणि आयुष्यात परत त्याला पुन्हा कधीही ती वूंड परत ओपन झाली नाही. मग ते बघून त्याचा मॅनेजर आला की ज्याचं ऑलरेडी गुडघ्यापासून अम्प्युटेशन झालेलं होतं, त्याला आर्टिफिशियल लेग बसवलेला होता, त्याची ती अम्प्युटेशन केलेली वूंड 18 इंचाची रिओपन झाली होती, ऑस्टिओपॅथी झालेली होती. ते म्हटलं थोडंसं तो घाबरला. त्याची बायको केएम हॉस्पिटलमध्ये मेट्रन होती. ते 18 इंचाची वूंड बघून मिळवलं, साहेब तुमच्या मालकाच्या वूंडला मला 3.5 महिने लागले, 3 बोटाची वूंड होती, तुमची 18 इंचाची वूंड आहे, कदाचित 6 महिने लागतील. पण हा 18 इंचाच्या वूंडचा पेशंट 15व्या दिवशी त्याची वूंड पूर्णच्या पूर्ण हील होऊन बीटी आणि एटी दोन्ही एक्सरे घेऊन आला. त्याच्यामध्ये ऑस्टिओपॅथी आता दिसत नव्हती, त्यामुळे पुढचा पाय कामच राहिलेली नव्हती. अशा प्रकारे ह्या डायबिटिक वूंड नॉन रिकरंट वूंडच्या 40 केसेस पूर्णतः बरी आहेत, नॉन रिकरन्स या स्टेटला आलेल्या आहेत. ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत आता सांगितलेल्या, दीज आर विदाउट OHA. आता त्यांचं कुठलंही ओरल हायड्रोनिक एजंट चालू नाही, ते फक्त सांगितलेला 1 तास एक्सरसाइज आणि 3 वेळेला पोट भरून जेवतात. कोणालाही उपाशी ठेवलं जात नाही, कोणालाही अनावश्यक जात नाही. फक्त पोटभर काय खायचं ते मी ठरवतो. मेनू आपण इट कंटेन्स ऑल शुगर, and शाप, त्याला आमच्या भाषेत तुम्हाला प्रोटीन फायबर ऍड करण्याचं तो भाषेत खातो याच्या ट्रीटमेंट आहे आणि त्याला कुठल्या कागदावरचा रिपोर्ट नेट पाहिजे तो भाग महत्वाचा असतो. या सगळ्या केसेस मध्ये राईट फ्रॉम द पहिलं स्थौल्य, नंतर युरिन पेरेटिन, नंतर क्रिएटिन वाढलेलं, त्याच्यानंतर शुगर वाढलेली, त्याच्यानंतर वाढलेलं, ट्रायग्लिसराईड वाढलेलं, डायबिटिक वूंड, या सगळ्या केसमध्ये माझ्या डोक्यामध्ये सएव संकलितः समुत्थान विशेषतः स्थानांतरणेच्या प्राप्य विकारांकृते बहुन या पद्धतीचीच संप्राप्ती माझ्या डोक्यामध्ये होती. सगळ्या वेदाच्या विरोधामध्ये, जल आणि पृथ्वीच्या विरोधामध्ये, अग्निवायू आकाश म्हणजे कृष्ण वृक्ष तीर्थ कशाही द्रव्य काम करतात. आणि ही सगळे द्रव्य मेजर ड्रग वॉज वचा हरिद्रादिगण, वचा हरिद्रादिगण आमाती सारनाश मेद कफ आढ्य पवन स्तन्य दोष निबर्हण. मेद म्हणजे काय, कफ म्हणजे काय, आढ्यवात म्हणजे काय, स्तन्य म्हणजे काय, आमाती सारनाश, आम म्हणजे काय, अतिसार म्हणजे काय. तर पुन्हा जल आणि पृथ्वीचं जलप्रधान असं स्वरूप, त्याच्यावरती वचा हरिद्रादी काम करतो. मी वचा हरिद्रादी गणाला वचा हरिद्राची 7 भावना देऊ त्याच्या टॅबलेट पाडलेला माणूस आहे. मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये पुड्या बांधत नाही, पुड्या बांधायला माझा सक्त विरोध आहे. मी 6 वर्ष आदरणीय गाडगे सरांच्या दवाखान्यामध्ये पुड्याच बांधलेले आहे. मला पुड्या बांधणं हे अत्यंतिक अप्रशस्त आणि अन्यायकारक वाटतं. जर माझ्या शास्त्रामध्ये संघास्यात गणितम, परिमाण पुनर्मानम हे परादिगुण सांगितलेले असतील आणि परादिगुण हे चिकाया हा सिद्धिपाय सांगितलेले असतील, तर मी माझ्या हाताने एक पुडीमध्ये 125 ग्रॅम, दुसऱ्या पुडीमध्ये 225 mg अशा प्रकारची औषधं टाकण्याच्या माझ्या मनस्थितीला ते पटत नाही. म्हणून पेशंटला निर्धारित डोस गेला पाहिजे.
यासाठी आपण त्याच्या टॅब्लेट करून घेतलेल्या असतात. आयुर्वेदातल्या सगळ्या द्रव्यांचा, कषायांचा, चूर्णांचा जो देण्याचा मात्रा आहे, डोस आहे, तो 1 कर्ष असतो. 1 कर्ष याचा अर्थ प्राय 10 ग्रॅम होतो. 10 ग्रॅम डोस देणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. पण जर तुम्ही त्याच चूर्णाला, त्याच चूर्णाच्या काड्याच्या 7 भावना दिल्या, भूयश्चैषां बलदानं कार्यं स्वरसभावैः स्वभावितम् अल्पमपि द्रव्यं स्यात् बहुकर्म कृत चरसिद्धी चरकल्पस्थान 12च्या शेवटी हा श्लोक आलेला आहे की तुम्ही त्याच्या स्वरसाच्या किंवा तत्तुल्य वीर्याच्या भावना दिल्या तर छोटस द्रव्य मोठं काम करतं. अल्पस्यापि महार्थत्वम, त्यासाठी पुन्हा अल्पमात्रोपयोगित्वात् रुचेर प्रसंगता सारख्या लोकांना शरण जाण्याची अजिबात गरज नसते. जर तुम्ही निदान स्थान आणि या निदान स्थानातलं सुश्रुताच्या, चरकाच्या, वाग्भटाच्या निदान स्थानातनं जर हेतू आणि लक्षण शिकत असाल तर हे तुमचं नैतिक कर्तव्य बनतं की जिथून तुम्ही निदान स्थान, लक्षण स्थान शिकलेलं आहे तिथूनच तुम्ही चिकित्सा कल्प वापरावे. तुम्ही निदान आणि लक्षणे शिकणारे चरकातनं, आणि त्यांनी एकेका अवस्थेला कल्प दिलेले आहेत, एकेका अवस्थेसाठी घृत, कषाय, चूर्ण दिलेले असताना अथ रसकल्प हा असं जिथे लिहिले त्या लिस्ट मधून कुठलाही कल्प उचलून वापरणार आणि त्याला तुम्ही पुन्हा करणार की आम्ही दोषांचा विचार करून वापरतो. अरे दोषांचा एवढाच विचार करतो, तुम्हाला एवढ्याच अवस्था कळत असतील तर तिथे 1760 अवस्थेले आहेत. त्या अवस्था एखादा कल्प वापरून ते पेशंट बरा करा ना. मग तुम्हाला एकतर अवस्था कळत नाही तर कल्प कळत नाही हे मान्य करा, आणि तो प्रामाणिकपणा नसेल तर आधी हे मान्य करा की आम्ही सगळं वापरून काढले आणि ते सगळं युजलेस आहे चिकित्सा स्कंदात लिहिलेले ते, म्हणून आम्ही अथरस कल्प हा असं कुठलं तरी 1700-1800 वर्षानंतर लिहिलेल्या पुस्तकातले कुठले तरी कल्प वापरतो की ज्याची अवस्था कुठेही निर्देशित केलेली नाही. आम्हाला कळते, तुमच्या आपतत्वाला माझा साष्टांग नमस्कार, कहा आहे आपके चरण. जर तुम्हाला दिलेल्या अवस्थेखालचा दिलेला कल्प वापरता येत नसेल तर अथरस कल्प हा म्हणून जे काही 17-18 कल्प दिलेले असतात त्यातली अवस्था तुम्हाला कळते, हे कशाच्या जोरावर सत्य म्हणावं. असो, आपण विग्रह संभाषण बसलेलं नाहीये. सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या ग्रंथात तुम्ही निदान शिकता, ज्या ग्रंथात तुम्ही लक्षण शिकता, त्याच ग्रंथातली चिकित्सा तुम्हाला वापरता आली पाहिजे. ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे, ते तुमचा अभ्यासाचे विषय असले पाहिजे. तरच तुम्ही योग नावाची तंत्रयुक्ती अतीतावेक्षा, अनागतावेक्षा, अधिकरण, प्रयोजन या तंत्रयुक्त्या वापरल्या आणि त्या चरकाशी, त्या वापटाशी, त्या सुश्रुताशी प्रामाणिक असं म्हणता येईल. नाहीतर मग आपल्या चुकीसाठी मी काहीतरी दोषांचा विचार करतो असं म्हणायचं, ते सगळं निसरायचं, हा अप्रामाणिक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून माझं पुढचं वाक्य, रसशास्त्रीय कल्प किंवा पंचकर्म किंवा गुगोळ किंवा प्रमेह अधिकारातील औषध न वापरता आणलेले हे रिझल्ट आहे. पुढे आता हे कसं होतं तर त्याचं हे माझं अंडरस्टँडिंग आहे. काय अंडरस्टँडिंग आहे तर प्रमेह म्हणजे काय तर प्रभूत आविल मूत्रता, सामान्य लक्षणं तेषां प्रभूत आविल मूत्रता. किती लोकांनी डायबिटीसच्या पेशंटला प्रभूत आणि आविल मूत्रता होताना प्रत्यक्ष परीक्षण केलेलं नसतं. मग डायबिटीसच्या पेशंट प्रमेहाच्या अधिकारातल्या औषधं का वापरतात. प्रमेह याचा अर्थ जेव्हा क्लेद हा दोषांशी मिश्र होऊन मूत्र मध्ये येऊन बाहेर येतो तेव्हा प्रमेह. डायबिटीस हे ते नव्हे. रक्तातली साखर त्याचं वेगळं निदान चिकित्सा करणं शक्य आहे. दोघांचं ट्रान्सलेशन करून ते एकच आहे असं समजून निदान चिकित्सा शक्य नाही आणि व्यावहारिक तर अजिबात नाही. तुम्ही कितीही डायबिटीस प्रमेह अधिकारातले कल्प दिलेत तरी शुगर डिम्म कमी होत नाही असा सगळ्यांचा अनुभव आहे. हो किंवा नाही त्याची उत्तर तुम्ही तुमच्या मनाला स्वतःला द्या, मला नाही दिले तरी चालेल. चौथा पॉइंट बघा इथं काय लिहिलंय, शुगर आणि HbA1c हे दोन्ही नॉर्मल अंड्याने ठेवणे शक्य असतं. प्रमेह हा बसीगत मूत्र क्लेद आहे. यदा तू बस्तीन समुपेत मूत्रेण सह विषभूय तदा प्रमेहान जनयन. यदा तू शरीर अभिसृप्तीम लभते, म्हणजे तो क्लेद मूत्राशी मिश्रित होऊन बस्तीत बाहेर नाही पडला तर त्याला प्रमेह म्हणत नाही. तो शरीरभर की त्याला प्रतिकार म्हणतात. त्या समजा नाहीच केल्या आणि बस्ती आणि बसला तिकडे रसरक्त मांस, मग त्याला म्हणणार तर सायन्सने रसरक्त मांसामध्ये पकडलंय त्याला ते शुगर म्हणतात, त्याला ते लिपिड म्हणतात, त्याला ते युरिया म्हणतात, त्याला ते क्रिएटिन म्हणतात, त्याला ते प्रोटीन म्हणतात, व्हॉट एव्हर दे मे कॉल इट. तर हा रसरक्त मांसगत क्लेद आहे. मी त्याच्यासाठी उदाहरण तुम्हाला दिलं बघा. काय उद्यान एक्सप्रेसने एक माणूस मुंबईमधनं घ्या, बेंगलोरचे तिकीट काढू. बेंगलोर ही बस्ती आहे आणि मुंबई हे निदान सेवन आहे. तर मुंबईतून एक उद्यान एक्सप्रेस मध्ये बसला म्हणजे प्रमेयाच्या संपत्तीमध्ये बसला आणि बेंगलोरला निघाला म्हणजे बस्तीतून तो आता बाहेर होणार आहे. ओके, पण तो सोलापूरलाच उतरला.
तुम्ही आयुष्यभर त्याची व्यंगवाढ बघितलेली सोलापूर आपल्याला कधी जाणार म्हणून प्रमेहाच्या आधी कल्प वापरून तुम्ही रसगत असलेल्या शुगरची ट्रीटमेंट नाही. म्हणून प्रमेह निदान चिकित्सा करून डायबिटीस कधीही बरा होऊ शकत नाही. म्हणून डायबिटीस साठी किंवा रस रक्त मांसगत क्लेदांच्या विविध स्वरूपांसाठी मग त्याला शुगर म्हणा, युरिया म्हणा, क्रिएटिनिन म्हणा, लिपिड म्हणा, प्रोटीन म्हणा, ह्याव म्हणा, त्याव म्हणा, यांच्यासाठी वेगळं निदान आणि वेगळी चिकित्सा करणं शक्य असतं आणि तेच आज गरजेचं आहे. उदाहरणार्थ डायबिटिक नॉन हिलिंग रिकरंट वुंड्स, डायबिटिक नॉन हिलिंग रिकरिंग वुंड्स मध्ये हा विचार केला. व्रणानाम अधिकम शूलम शीघ्रोत्पत्ती चिरसी रोडानामपि रूपम निमित्यालिपी कोपम, हे या व्रणाचं स्वरूप असतं. निमित्यालिपी कोपम पण तयार शीघ्र चिरसी तो भरत डिलेड नॉन हिलिंग आणि रिकरंट असे त्याचं स्वरूप असतं. हे प्रमेहामध्ये लिहिलेलं नाही. हे प्रमेह पिटिकेमध्ये पण लिहिलेलं नाही. उलट प्रमेह पिटिकेमध्ये विदर्भीमध्ये लिहिलेलं आहे की शीघ्रम विदाहित्वा, इथं विदाह होतच नाही, हे भरतच नाही. त्यामुळे हे जे वाक्य आलेलं आहे की जे नॉन हिलिंग रिकरंट डायबिटिक वुंडचं स्वरूपाचं वर्णन करतं, हे वाक्य प्रमेयात नाही, हे वाक्य प्रमेय पिटिकेत नाही. हे वाक्य आलेलं आहे कुष्ठामध्ये. हे चरका निदानाच्या कुष्ठाच्या अध्यायात आहे. हे वाग्भटाच्या निदानाच्या कुष्ठाच्या अध्यायामध्ये आहे. मला जर समजून घ्यायचं असेल, आम्हाला जर प्रमेय समजून घ्यायचं असेल, मला लिपिड क्रिएटिनिन युरिया समजून घ्यायचं तर आम्हाला क्ले मजला पाहिजे. बरं, आता आपण नॉन हिलिंग रिकरिंग डायबिटिक वुंड मध्ये मग तंत्रयुक्त सांगते की व्रणामध्ये जा. व्रणामध्ये गेल्यानंतर तिथं बघितलं दीर्घकालानुबंधीषु विरेचन प्रशंसंती. दीर्घकालीन व्रणामध्ये लॉंग स्टँडिंग वुंड मध्ये, नॉन हिलिंग वुंड मध्ये, रिकरंट वुंड मध्ये तुम्ही विरेचन द्यावं. मग या पेशंट मध्ये विरेचन देणं प्रायः शक्य नसतं, कारण बलहानी होते. मग कुठे सांगितलं विरेचनाचं कर्म करायला? नित्यचन द्या. रोज त्याला लूज जन्स होतील, 2-4 वेग राहतील. अल्पान पुनः दुर्बलस्य. तेव्हा सूत्र 18 मध्ये येतं ना, अतितावेशनांतर युक्ती आहे. अध्याय द्यायचं असेल तर अनाथावेश नावाची तंत्रयुक्ती आहे. आणि काय होतं बघायचं तर प्रयोजन नावाची तंत्रयुक्ती आहे. अधिकार तंत्रयुक्ती आहे. सगळे रेफरन्सेस एकत्र असते योग नावाची तंत्रयुक्ती आहे. आपल्याला रेफरन्सेस अनालिसिस करायचं असेल तर ऊह्य नावाची तंत्रयुक्ती आहे. आणि मग काहीतरी आम्ही जर अभ्यंतर चिकित्सा, सार्वजनिक चिकित्सा देत असू तर त्याच्याबरोबर त्या व्रणाची स्थानिक चिकित्सा करायला पाहिजे. स्थानिक चिकित्सेसाठी प्रयोजन बघायला गेलेलं वातात्मकात, उग्रउजात प्रचंड वेदना असतात. स्राव, वेगळ्या प्रकारचे स्राव येतात. पाण्यासारखा स्राव येतो, रक्तासारा येतो, तेवढा पस येतो, फाऊल स्मेलिंग येतो, जांभळा पुये स्राव, जांभळा पुये बघा. अशा अनेक प्रकारचे आमचे एक पेशंट, त्यांचं नाव सांगणं उचित नाही, पण मदा सरांनी, मी, दीपक यांनी, या वाघोलीचे प्रिन्सिपल आनंद कुलकर्णी सर, या सगळ्यांनी तो पेशंट घेतलेला आहे, उपचार केला, गाडगे संरक्षण केलं होतं त्या काळी. 1992 ची ही गोष्ट आहे. एका पायाला उजव्या पायाला पोलिओ आणि डाव्या पायापासून तर घोट्यापर्यंत 42 अल्सर. किती? 42 अल्सर. तो आम्ही या पद्धतीने ट्रीट केला होता की त्याचा संपूर्ण तो वुंड झालेला जो पाय आहे तो त्रिफळ्याच्या काढ्यात बुडवायचा, तो बाहेर काढायचा, सगळं जे सॉफ्ट मटेरियल असेल, लूज झालेलं, शिथिल झालेलं, ते स्क्रब करून काढायचं. मग त्याला वातात्मकान, उग्ररुजान, सस्रावान, अभिव्रणान धूप येतं, त्याला धूपन करायचं. धूपन हे काय? धूपन हे कितीही ट्रॅक वाकडा तिकडा असला, तुमचा स्लॅब जात नाही, तुमची वरती जात नाही, पण धूर मात्र कुठू शकतो गॅसेस असल्यामुळे. आणि त्या धूपाला तो जो सगळेद आहे, पुय स्वरूपातला स्वरूपातला असेल, रस स्वरूपातला असेल, दुष्टमांस स्वरूपातला, हा सगळा शोषित होतो आणि ग्रॅन्युलर टिश्यू या सुरुवात होते. आणि मग त्याला कळते की अरे हो, मी खरंच बरा झालो. तर या पद्धतीने त्या गोष्टी होत असतात. बॅक टू द येस्टरडेज स्लाइड. आतापर्यंत आपण 7 केसेस बघितल्या, त्याचा मागचा कुलकर्णी सरांनी दिलेला विचार बघितला, विधान तंत्रयुक्ती म्हणजे क्रम बघितला. अधिकरणाच्या दृष्टीने तर आपण औषध देतच असतो की अस्थिक्षय झालाय तर पित्तक्षय व्हावं, पण बस्ती देता येत नसेल तर कशा पद्धतीने औषध पोहोचवते यासाठी आपण
वेगळ्या प्रकारचे संदर्भ एकत्र कसे कळावे, अतीतावेक्षा, अनागतावेक्षा, योग नावाची गोष्ट पाहिली. त्यासाठी काय करावं हे शास्त्रकार सांगत असतात, त्याला उपदेश नावाची तंत्रयुक्ती म्हणतात. त्या शब्दामध्ये तुम्हाला पदार्थ तंत्रयुक्तीची गरज असते आणि हे सगळं संक्षेपात सांगितलेलं आहे. हा संक्षेप उद्देश म्हणजे काय, टू गिव्ह द इंडेक्स, सगळं सांगत. एलादी म्हणणं, वचादी म्हणणं, आरंगवदादी म्हणणं, हा काय, हा वडादी म्हणणं, रसादी म्हणणं, रक्तादी म्हणणं, मधुरादी म्हणणं, तत्राद्या म्हणणं, हा उद्देश आहे. उद्देश म्हणजे अब्रिव्हेटेड नॉमेनक्लेचर. तर ह्या 7 बेसिक तंत्रयुक्ती आहेत. किती वाजले? 3:40 झालं. तसं 20 मिनिटं बाकी आहे 4ला. तर मागच्या स्लाइडपासून काही पुढच्या स्लाइड बघूया की ज्या तंत्रयुक्तींचा एक एक करून तुम्हाला परिचय करून देतो. तंत्रयुक्ती जनरल काल आज काही नित्य वापरणाऱ्या केसेस मध्ये आपण किंवा काही केसेस मध्ये किंवा काही वेगळ्या प्रकार केसेस मध्ये आपण तंत्रयुक्तींचा आणि आपल्या उपचारांचा कसा वापर करून घेऊ शकतो, तेही इतर शास्त्राची कल्पना शरण न जाता करू शकतो. माझी बघा, मी काय कुठल्या शास्त्राचा विरोधी नाही. प्रत्येक शास्त्राला स्वतःचे लिमिटेशन, स्वतःचे पोटेन्शियल. मला कुठल्या शास्त्राबद्दल आकस, असूया, ईर्ष्या, शत्रुत्व काही नाही. माझं म्हणणं एवढंच की जर मी माझ्या घरामध्ये न खात असेल, माझ्या घरामध्ये मी आंघोळ, घरामध्ये मी रात्रीची झोप असेल, मी कमवून आलेले जे पैसे माझ्या घरासाठी व्हावे, ते शेजारच्याला येऊ नये. बरोबर. मी माझ्या घरात आंघोळ आणि ते उपभोग घेऊन मग बाहेर जातो, कष्ट करतो, कमवतो आणि शेजारच्या घरात पैसे देतो. असं नाही करत का? नाही करत. तसं जर मी सुरस्थानाचं ज्ञान शिकत असेल, मी निदान शारीरिक स्थानातून शरीराचं ज्ञान शिकत असेल, मी निदान स्थानातून आजारांचे हेतू आणि आजारांची लक्षणं शिकत असेल, तर माझं हे नैतिक कर्तव्य आहे की मी चिकित्सा स्थानामधले कल्प वापरावे आणि त्या निदान आणि लक्षणांच्या विपरीत चिकित्सा करून त्या पेशंटला स्वस्थ वृत्तापर्यंत आणावं. ह्याच्यामध्ये मी काय वाईट बोलतो किंवा काय मी असं आचरण बोलतो किंवा मी काय अशास्त्रीय बोलतो किंवा मी काय अप्रामाणिक बोलतो किंवा मी काय बंडखोरीचं बोलतो, मी नॉर्मल बोलतो. मी म्हणतो की तुम्ही तुमच्या घरात खाता, तुमच्या घरात झोपता, तुमच्या घरात आंघोळ करता, तर बाहेर जाऊन कष्ट कमवून आणले पैसे तुमच्या घरात द्या ना. काय वाईट बोलतो तेव्हा माझ्या उगीच विनाकारण मध्यस्थांची हात करू नये आणि माझ्या माणसाची काय त्याला म्हणतात वकील अवस्थेनुरूप 1 रुपया दिलेला आहे की वातक्षीण, पित्तवृत्ते, अमुक अमुक क्रिया असं असताना आता रस्त्यावर 17 कल्प कुठल्या अवस्थेवर कुठला कोणाला माहिती, सर्वोपट काही घेतात कशा रे लोकांना संतपणे धातू अग्नीवर काम करतं. कसं रे बाबा, काय त्याला प्रूफ आहे? तुझ्याकडे काही इन्व्हिट्रो स्टडी आहे तर त्याच्यामध्ये काही लॉजिक आहे? अरे बायवर तरी काहीतरी लॉजिक होतं की बाबा हा कलिंग का पटोल असते, हा रसावर जाणारा काढा आहे. त्याच्यामागे त्यांचं लॉजिक होतं, कारण संतत नावाच्या ज्वरावर जातो, याचा अर्थ त्या दोषांचं पचन करायला त्या द्रव्याने तिथं जावं लागतं, म्हणजे हे रसगामी कल्प आहे. ह्याला लॉजिक आहे ना काहीतरी. हे काय लॉजिक मला कळत नाही. आपल्या मोबाईल अनेक ऍप असतात, सगळे ऍप वापरले पाहिजे असं थोडंच कंपल्शन असतं. माझ्या मोबाईल मी वापरलं काही नाहीये, असू राहणार तिकडच. Is there any compulsion to use each and every app in your mobile? No, in that way. माझ्या सिलेबस मध्ये, माझ्या डिग्रीच्या कोर्स मध्ये रसकल्प होते, पण I opt not to use them. तर ह्या 7 तंत्रयुक्ती प्रधान आहेत. त्यातल्या कोणत्या 7 तंत्रयुक्ती प्रधान आहेत? तर अधिकरण, योग, अतीतावेक्षा, अनागतावेक्षा या 4 मुख्य, उद्देश, आणि पदार्थ या 3 गौण, अशा 4 अधिक 3 या मुख्य तंत्रयुक्ती आहेत 40 पैकी. बाकी सगळ्या तंत्रयुक्ती उदाहरणार्थ प्रसंग, विधान, प्रदेश, नियोग ह्या गौण, उपजीव्य किंवा डेरिव्हेटिव्ह तंत्रयुक्ती आहेत. इम्पॉर्टन्स, युटिलिटी, युनिकनेस याच्या आधारे आपण तंत्रयुक्ती प्रधान आहे का गौण आहे ते ठरवतो. तर ह्या 4 तंत्रयुक्ती अधिकरण, योग, अतीतावेक्षा, अनागतावेक्षा, उद्देश, उपदेश, पदार्थ या एकदा तरी दत्ताच्या टीकेतनं, चूलतंत्र 65 मधनं आणि दल्लाणाच्या टीकेतनं आणि चक्रपाणी चरकसिद्धी भाच्या 85 पुढच्या श्लोकांच्या टीकेमधनं जरूर करा किमान या 7 तंत्रयुक्तींचं, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटेल, कळेल, रुचेल, आवडेल. म्हणजे तर ह्या ज्या 7 तंत्रयुक्त्या त्या अर्थाने प्राईम आहेत, बेसिक आहेत, फंडामेंटल आहेत, इनव्हेरिएबली कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत, पायलट आहेत, सोल आहेत, गायडिंग आहेत, नेव्हिगेटर तंत्रयुक्ती आहेत.
म्हणून आपण त्यांचा अभ्यास जरूर केला पाहिजे. अधिकरण म्हणजे काय, तर सब्जेक्ट, द स्कोप. मी माझा वर्तुळ आपण मी माझ्या मर्यादा स्वीकार करून घेतलेल्या, मी एवढ्या क्षेत्रात काम करेल. मी अनेकदा म्हणतो की एखादा कार्डिओलॉजिस्टची प्रॅक्टिस चालू असते, पण कधी डिप्रेशन येत नाही की छे 20 वर्ष मी करतोय एकही गायनेक पेशंट माझ्याकडे आलेले नाही. डिप्रेशन का की आम्हाला हे पण यायला पाहिजे ते पण. कोणतरी सांगितलं म्हणलं आव्हान हा हृदयाचा विषय नाही. म्हणजे मन हा योगाचा विषय असेल तर आता समाजात कुठे असे योगी आहेत की जे चांगल्या प्रकारे आपल्या रुग्णांना ट्रीट करतील, त्यापेक्षा आपणच मनाची चिकित्सा करूया. मग तुम्ही काय काय करणार, किराणाच्या दुकानात केस पण कापून देणार का? आपण जर अधिष्ठान, सब्जेक्ट, स्कोप ठरवलं नाही तर काय उपयोग आहे. त्यामध्ये फाटकन थोबाडीत मारतो, म्हणतो माय एवम विषय भेदात. एखादा विषय जर वेगळा असेल तर यामध्ये कट करतो तुम्हाला. तो नाही म्हणतो नाही बोलायचा विषय, कारण तो आता या अध्यायाचा विषय नाहीये. इतक्या स्ट्रिक्ट लोकांच्या संस्कारामध्ये वाढलेले आपण माणसं असताना आपण सगळोपॅथी पॉलिपॅथीच्या मागे का लागतो तेच मला कळत नाही. तेंडुलकरला क्रिकेटचा देव समजतो. किती विकेट घेतल्या तेंडुलकरनी त्याच्या आयुष्यामध्ये? अहो तो बॉलर नव्हता, बॅट्समन होता. हा म्हणजे त्याची मर्यादा क्रिकेटर म्हणून नाही, त्याची मर्यादा एक बॅट्समन म्हणून आहे. ओके बॅट्समन होता ना, मग किती वेळा त्यांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स नाही मारले. जगा फक्त सोबर शिवराज आणि रवीला मारता आले, तेंडुलकरला नाही मारता आले. मग त्याला सिक्स पण मारता येत नाही. मग एका ओव्हरमध्ये त्यांनी 6 फोर किती वेळेला मारले? कोणाला जमलेले नाही, फक्त संदीप पाटीलला जमलेले. बरोबर जाऊ द्या. मग तेंडुलकरनी किती वेळेला सलग 3 वेळा 200च्या पेक्षा जास्त रन केले, डबल सेंचुरी सलग 3 वेळा मारले, असं किती वेळा झालं नाही हो. जगात फक्त अझरुद्दीनला जमलेले. म्हणजे जे मुख्य विक्रम आहेत बॅट्समन नावाच्या क्षेत्रातले ते सुद्धा तेंडुलकरच्या नावावर नाही. स्टील तेंडुलकर रिमेन्स ऍज क्रिकेटचा गॉड. म्हणजे इतक्या मर्यादा असूनही एखाद्या माणसाला जर आपण क्रिकेटचा गॉड म्हणून स्वीकारत असू तर आपण आपल्याला का नाही आपली मर्यादा घालून घेत. ह्या एवढ्या क्षेत्रात काम करणार आहे, बरोबर आहे ना. जसं दातार शास्त्री स्वतःला मर्यादा घालून मी पंचभौतिक चिकित्सा आणि कल्पांमध्ये काम करेल. 20 कल्पांमध्ये त्या माणसाने तुम्हाला काम करून दाखवलं, आज तुम्ही त्यांना ऋषी म्हणून वंदन करा. मर्यादा घालून घेणं हे लहान होणं नसतं. मर्यादा घालून घेणं म्हणजे त्या तेवढ्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग लेव्हलला पोहोचणं असा त्याचा अर्थ असतो. म्हणून अधिकरण तंत्र हे सगळ्यात महत्वाचे, कारण अधिकरण हे तुमच्या आयुष्याचं 20% भाग आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण म्हणतो गीतेच्या अध्यायामध्ये अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. दैव ही 5वी गोष्ट आहे, बाकीच्या 4 गोष्टी तुझ्या हातात. त्यातलं पहिलं आहे अधिष्ठान म्हणजे अधिकरण. योग्य ठिकाणी योग्य क्षेत्रामध्ये मर्यादांची जाणीव ठेवून उत्तुंग काम करणं म्हणजे योग साधन असं भगवंताचं म्हणणं आहे. मग तुमचं स्वतःचं शास्त्र, त्याला तुम्ही पॅथी म्हणा, त्याला तुम्ही अंग म्हणा, काय चिकित्सा अंग म्हणा, तुमच्या पीजीचा सब्जेक्ट म्हणा, एखाद्या विषयाला वाहिलेला मादरका ग्रंथ म्हणा, भावप्रकाशार्थ निघंटू म्हणा, वैश्य कल्पनेला शारंगासारखा ग्रंथ म्हणा, एखादा गण की फक्त त्या 10 द्रव्यांना तो वाहिलेला असा एखादा महाकषाय, दश प्रकरणात एक एक प्रकरण शरीर वृत्ती हे अशा प्रकारची दश प्रकरण. खरं तर स्पेशालिटी काय असायला पाहिजे होत्या आपल्या स्पेशालिटी शारीर संहिता द्रव्य रस आगल अशा नसायलाच पाहिजे होत्या. तुम्ही जर चरकाची दश प्रकरण वाचली तर कळेल की आयुर्वेदाच्या स्पेशालिटीज या 10 आहेत. त्यांची नावे आहेत शरीर वृत्ती कर्ण हेतू. कधीतरी एकदा वाचा चरक सूत्र 30 मध्ये दश प्रकरणाने काय. एखाद्या विषयावर आपण लेक्चर देतो तंत्र एक ते अधिकरण आहे. जेव्हा पोस्टरच्या स्पर्धा होतात एखाद्या सेमिनारच्या बाहेर, तेव्हा त्या पोस्टरचा विषय तो विषय असतो, तो अधिकरणाचा भाग असतो. आता आपण अधिकरण तंत्रयुक्तीविषयी बोलतोय तर ह्या स्लाइडचं अधिकरण तंत्रयुक्ती आहे. आपण तंत्रयुक्तीवरती थेसिस केला, म्हणजे तंत्रयुक्ती हे त्या विषयाचं त्या थेसिसचं अधिकरण होतं. वृद्धी समाने सर्वेषां विपरीत विपर्यय हे जे सूत्र आहे हे किती ठिकाणी पुढे लागू झालेलं आहे. किंवा वायुपित्तां कफश्चेती हे सूत्र हे शेवटपर्यंत लागू आहे की त्याच क्रमाने त्यांनी संपूर्ण ग्रंथभर वातानंतर पित्त, पित्तानंतर कफाचं वर्णन केलेलं आहे. किंवा वृद्धस्तू कुरुते दिला हा बापट सूत्रस्थान आकलमांता वृद्धस्तू हा शब्द प्रत्येकाला लावायचा आहे. पित्तम श्लेष्माग्नी सदन हे जे वाक्य आहे तिथं पित्तम वृद्धम कुरुते श्लेष्मा वृद्ध कुरुते. किंवा लिंगम क्षीणे दिलेंग असते, लिंगम क्षीणे निले. नंतर पिते मंदो नलहा, लिंगम क्षीणे पित्ते मंदो नलहा, लिंगम क्षीणे कफे अमुकम, लिंगम क्षीणे रसे रोक्षम समुश्रोषो, लिंगम क्षीणे रक्ते अम्ल शिरक्रिय असं ते लावून घ्यायचंय. म्हणजे अगदी छोट्या अशा सूत्रापासून तर आयुष्याच्या तुमच्या काम क्षेत्रापर्यंत तंत्र ही सगळं लागतं. रोगार या जर तुम्हाला अधिकरण सापडलं तर तुम्ही त्या अधिकरणातले कल्प वापरा.
पण आज जे नवीन लोक येत आहेत त्यांना अधिकार तुम्ही कुठे शोधणार आहात? त्याला अधिकार नाहीये. मग तुम्हाला त्यांचं अधिकरण हे तयार करायला लागणार आहे. ते अधिकरण तुमचं दोष, रस, गुण, महाभूत या कुठल्या तरी टायटल मध्ये येणार. मग ते अधिकरण तुम्ही जर दोष ठरवलं तर तुम्ही वापट सूत्रस्थान 13 मध्ये त्याचा उपक्रम शोधा. तुम्ही त्याचं अधिकरण रस असं ठरवलं तर तुम्ही वापट सूत्रस्थान 10 मध्ये त्याचा उपचार शोधा. तुम्ही त्याचं अधिकरण महाभूत असं ठरवलं तर वापट सूत्र 9 मध्ये तुम्ही त्याची औषध आणि लक्षण शोधा. असं होऊ शकतं. तर अधिकरण तंत्रयुक्ती ही एका संप्राप्तीवर चालणाऱ्या गोष्टींचं तुम्हाला वर्णन करून देते. जसं राजयक्ष्मा नावाची संप्राप्ती, त्या संप्राप्तीमध्ये प्रतिष्ठा पण येतं, अरुची पण येतं, तृष्णा पण येते, छर्दी पण येते. त्या एका संप्राप्तीवर लागणारी ही स्टेशन्स आणि त्या स्टेशनच्या ठिकाणी ते कल्पना तो पलादी हा आलेला कल्प आहे. म्हणून तो हस्तपादगत हा मध्ये आलेला असं नाही. हस्तपादगत हे पुढच्या वासागृताची फलश्रुती आहे. पण चुकीच्या पद्धतीने काहीतरी लिहायचं आणि मग ते संदर्भ वाटेल तसे खेळायचे हे तंत्रिकेला मान्य असत्वादी प्रयुक्ताना वाक्याना प्रतिषेध अशा स्वरूपाचं काम करण्याचा भाग आहे. तर अधिकरण तंत्रिकी क्लिनिकली कशी असते तर अधिकरण म्हणजे एकावर धावणारी संप्राप्ती सएव कुपितो दोषा समुत्थान विषय स्थानांतरणीच्या प्राप्ती म्हणजे सत्य बदलल्या यथा दृष्टीने दोष यथाच अनविसर्पता अविसर्पणानुसार संप्राप्ती बदलली. बरोबर आहे. दुष्टा रसर धातू दुषयंतु भले लान लायनानि यथासोम चतुर्दाह मलानी यथासोम तेषु वदाह मला यनांमध्ये ते रोग होतात म्हणजे विस्तरपणा किंवा स्थानांतराने असो किंवा मला यनानी असो ही सगळी काय शेवटी ही सगळी अधिकरण आहे. त्या अधिकरणांवरती धरतं तो कुठला बाकी यथादृष्टीने दोषांना तर ठरलेले आहेत. मिथ्या आहार आणि दोषांची दृष्टी होती. समुत्थान विषय ठरलेले आहेत ना. तुमचा आहार विहार काय तर सगळ्यांना माहिती. बदल कुठे होतो? अहो तुम्ही तीच गोधडी घेणार, तो शर्ट पॅन्ट घेणार, तेच खिशात पैसे घेणार, पण तुम्ही पुणे सोलापूर गाडीत बसलात की तुम्ही सोलापूर रस्त्याला, तुम्ही पुणे कोल्हापूर गाडीत बसलात की तुम्ही कोल्हापूर रस्त्याला. त्यामुळे स्थानांतरणीच्या प्राप्य यथाचान विसर्पा हा मला याना आणि सिंह वाग्भट सूत्र आकार ओझ्याच्या आधीचा हा श्लोक आहे. अतिशय सुंदर संप्राप्ती दोषाही त्यामुळे दोष दूषित दुषेन भय मला ते धातू न दुष्ट करता ते बनवून मला न दुष्ट करता मला मला मल आयनांचं अयन हे मलायतनांचं दूषण करतात. यथासोम तेषु मग त्या मलायतनांमध्ये गदाहा भवंती रोग होतात. किती छान दृष्टीने दोष नाही इथे असं नाहीये. ही पण संप्राप्तीच आहे. प्रतिरोगम इति क्रोध रोगाधिष्ठानगामिनी रसायनी प्रपद्याशु दोषादेहे विकुणी बाकीचा हा शेवटचा श्लोक आहे. काय म्हणतो की प्रतिरोगम प्रत्येक रोगामध्ये काय होतं रोग अधिष्ठानगामिनी रसायन रोगाच्या अधिष्ठानाकडे जाणारी रसायनी प्रपद्य त्या रसायनीमध्ये येतात आणि मग देहे होते देहामध्ये विकार निर्माण करा. प्रत्येक बघा तुम्हाला अधिष्ठान स्थान अनुविसपण मलायन या सापडतील. याचा अर्थ असा होतो की रोग होणे निदान या अर्थी अधिकरण हेच महत्वाचं आहे. म्हणून पहिली तंत्रयुक्ती अधिकरण आहे. बघा पटतंय काय? पुढे दुसरं आहे अधिकरणानंतर उद्देश आणि योग. एखादा अधिकरण आपण विषय घेतला मग तो रोग असो, कल्प असो, चिकित्सा असो, एखादं सूत्र असो, ग्रंथ असो, अंग असो, स्थान असो, आजचा विषय असो, थिसिसचा विषय असो, तुमची स्पेशालिटी असो, की त्याचे काही उद्देश असतात. उद्देश काय की याच्या अंतर्गत मी एवढ्या गोष्टींचा विचार करणार आहे. तर हे इंडेक्सेशन असतं की या अधिकारामध्ये या गोष्टींचा विचार गरजेचा आहे. त्या इंडेक्सला उद्देश म्हणतात. अथरसा हा आम्ही रसवाच्या अध्यायामध्ये गेलो की तो म्हणतो की श्वांभो निष्मांभू तेज ख वायव्य मंदिर गो निलयी द्वयलमणे धर्म अद्भुत मधुर आदी रसोद्भवा मधुर आदी रसांचं मी वर्णन करतो. आता इथं उद्देश काय झाला मधुर लवण कटू तिक्त कषाय हे 6 रस हा त्याचा उद्देश झाला. मग त्याचं पुढे वर्णन चालू होतं त्याचा निर्देश चालू होतं. उद्देशानुसार मग वर्ण होतं निर्देश. कधी कधी त्याचं अतिशय मोठं वर्णन होतं त्याला व्याख्यान म्हणतात. आधी उद्देश मग निर्देश मग व्याख्यान. कधी कधी व्याख्यान नव्हतं थोडंसं सांगितलं त्याला प्रदेश म्हणतात. मग उद्देश निर्देश प्रदेश आणि व्याख्यान हे एका शब्दापासून तर विस्तारित होत जाणारं वर्णन आहे. पण पहिला उद्देश
हा जेव्हा मी मला म्हणलो की हे व्याख्यान मी हे धरून घेईन. द पॉइंट्स आर डिस्कशन कॉल्ड ॲज उद्देश. परिप्रश्नाचा भाग आहे. क्वेश्चन इंटरोगेट करतो, आपण त्याला विचारतो, हा तुमचं नाव काय, वय काय, वय कळलं की आम्हाला त्याची दोषावस्था कळतात. साधारणतः 40च्या पुढे मध्ये आता वात चालला, पित्त संपायला. मग तुमचं जन्म कुठलं, मग तुमचा व्यवसाय काय, व्यवसाय काय, मार्केटिंगचा व्यवसाय म्हणजे चलगुणाची वृत्ती नक्की असते. बरोबर. हे काय झालं होतं म्हणजे त्या व्याधीचा काहीतरी परतंत्र, उपद्रव, उदरक स्वरूपाला हा व्याधी होऊ शकतो. मग तुम्ही सकाळी किती वाजता जागरण करता का, दिवस ऑफ करता का, मग ह्याला वात वाढला का पित्त वाढलं, असं प्रत्येक प्रश्नानंतर जे परिणाम स्वरूप आम्हाला निरीक्षण आमच्या डोक्यावर होत असतं आणि सगळ्या त्याला योगतंत्र आणि मग मध्ये तर विपरीत गोष्ट म्हणजे चिकित्सा, तर सदृश्य गोष्ट म्हणजे निदान. म्हणून अधिकरण हे तो रुग्ण हे माझं अधिकरण आहे. त्या विचारलेले प्रश्न, फक्त हा प्रश्न, परिप्रश्न ही फार मोठी गोष्ट आहे. भगवंताने परिप्रश्नाचा उल्लेख साक्षात गीतेत केला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे अधिकरणानंतर तर परिप्रश्न. आणि भगवंत स्वतः म्हणतो योग कर्मसु कौशलम, तुमच्या कामामध्ये कुशल आणणारी तंत्रयुक्ती हेच तुमचं योगाकडे आणण्याचं क्षण आहे. म्हणून अधिकरण, योग आणि परिप्रश्न ह्या भगवंताने उच्चारलेल्या तंत्रयुक्त आहेत. तो म्हणतो तद्वित प्रणिपाते परिप्रश्ने वया उपध्यान रोग अधिकरण आहे. तर रोगाची जी संख्या प्राप्ती असते तो त्याचा उद्देश असतो की आता अष्ट नाही. मग ते वात, पित्त, कफ, प्लीह, सन्निपात, उदक, बंध आणि क्षत या क्रमाने वर्णन करतो. बरोबर. म्हणजे त्याचे 8 उद्देश झाले. उद्देशांचं मग एक 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 घेऊन जे वर्णन करतो त्याला निर्देश म्हणतात. उद्देश क्रमानुसार केलेले वर्णन. मग एखाद्या गोष्टीचं खूप लांब लचक वर्णन की त्याला मग असा छेद घ्या, मग नाभीच्या खाली 4 बोट, मग वाम बाजूला, मग त्याला ठिकाणी करा, हे व्याख्यान झालं. मग प्लिहोदराच्या बाबतीत मात्र छोटंच वर्णन होतं आणि यकृतोदराचं वर्णन त्याच्यापेक्षा होतं. प्लिह व यकृतोदरम जानीया म्हणजे हा प्रदेश. संक्षेपातलं वर्णन हे प्रदेश, विस्तारातलं वर्णन हे व्याख्यान. तर सांगितलं त्या क्रमाने वर्णन म्हणजे निर्देश. तर उद्देश, निर्देश आणि व्याख्या अशा पद्धतीने हा योग योग असे म्हणलं तर गुणानाम असे चरक म्हणतात. व कर्म कौशलम साक्षात भगवंत म्हणतो. तर योग याचा अर्थ ऍग्रिगेशन, योग याचा अर्थ संकलन, योग याचा अर्थ सगळ्या गोष्टी. एखादा रसकल्प बनवायचा, एखादा वैशिष्ट्य कल्पपर्यंत कल्प बनवायचा, एखादा अवलेह बनवायचा, एखादा काढा बनवायचा, साधं षडंगोदक बनवायचंय, तर आम्हाला 6 गोष्टींचा योग करावा. बरोबर आहे. निदान करायचंय तर आम्हाला त्या लक्षणांचा योग करावा लागतो. मग रसकल्प असो, निदान असो, आयुष्य असो, आयुष्यासाठी आम्हाला सक्सेस पुरुष आम्हाला सिद्ध करायचे, तर मला काही गोष्टींचा योग घडला पाहिजे. योग घडणं म्हणजे काय, गोष्टी एकत्र आणणं आणि त्या असंबंध गोष्टी नाही, सुसंगत गोष्टी एकत्र आणणं. म्हणजे मला चहा करायचा आहे तर मी उकळलं की त्यात झाला पाहिजे, पावडर घालायला पाहिजे, त्यात प्रमाणात दूध घालायला पाहिजे, ते गाळून घ्यायला पाहिजे, मग घ्यायला म्हणायचा योग. नुसतं एकत्र आणणं नाही तर मग चहा गरम पाणी पिऊन टाकलं, वरण साखर खाल्ली, वरण चमचा चहा पावडर खाल्ली आणि गॅसवर जाऊन बसला तर चहा तयार होईल का, नाही. गोष्टी एकत्र आणणं म्हणजे योग नाही. कोऑर्डिनेशन म्हणजे योग, संगती म्हणजे योग, संकलन म्हणजे योग नाही. आता बघा पुढचं जे वाक्य आहे ही वाक्य योजना आहे. योगतंत्रिकेचा वाक्यातला उपयोग, यदन्नम द्वेष्टि यदपि प्रार्थयेता विरोधितो त्यजन समश्नैश्च तौ वृत्तिक्ष योजयेत. त्यात काय झालं, ज्या अन्नाचा द्वेष, जे अन्न तुम्हाला अविरोधी आहे त्यांचा आणि असा याचा शब्दार्थ काय कळलं. त्याचा अर्थ यदम द्वेष्टि तत् यद्यपि एंड अविरोधी तत्समश्न वृद्धिम जये क्षयश्च जये. जिस अन्न का द्वेष हो रहा है उसका त्याग करके वृद्धि की जीत करे, जिस अन्न की प्रार्थना हो रही है उसका सेवन करे अगर वो विरोधी न हो तो, और इस प्रकार से क्षय का जय करे. वाग्भट हा वाची भटा हा वाणीमध्ये श्रेष्ठ होता म्हणून तिने या कुटश्लोकांची निर्मिती केली. कुटश्लोक म्हणजे काय की जी थोडस कोड्यातल्या श्लोक. तर ही योजना तुम्ही ते जर नाही लावलं तर ते नाही कळणार.
उपदेश. उपदेश म्हणजे डायरेक्ट कसं सांगायचं, तुम्हाला काही विचार करायचा नसतो. संपलं. उठाचा रोगी खाते ते उठा आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही होणार. निदान सेनाची प्रबलता जी असेल, त्याच्या काळाची प्रतिकूलता जेवढी असेल, तेवढं त्या खदिराच्या मात्रेचं सेवन त्याला तितक्या दीर्घकाळ करायला लागेल. पण खदिर ज्ञान हे काय, हा चरकांनी केलेला उपदेश आहे. त्याप्रमाणे वागा. हे करू नका किंवा हे करा. डूज अँड डोंट्स जसे सांगितले तसे करणं म्हणजे उपदेशाचं पालन करणं. त्याच्यामुळे तुम्हाला डोक्यात आल्याची गरज नसते. तुम्हाला युनिव्हर्सिटी स्टडी करायची, रिसर्च करायची, स्टॅटिस्टिक मंडळाची ट्रायल घ्यायची गरज नाही. गुडूची वात रक्ते असं चरक सांगून जातो, वाग्भट सांगून जातो. प्रबंधन जयती लशुना केवढी मोठी गोष्ट आहे. चरकाच्या यज्ञ पुरुषाध्याय सूत्रधान 25 श्लोक नंबर 40 मध्ये चरक म्हणतो असनावाधाराणाम एरंड मुलं वृषवातहाराणाम वातहाराणाम. वाग्भट म्हणतो प्रभंजनम जयती लशुना. केवढी डेअरिंग पाहिजे, एवढा अभ्यास पाहिजे, एवढं कृतकर्मत्व पाहिजे असं सांगायला, की चरकांनी रासना वातावरण दिलेलं असताना, चरकांनी बस्ती वातावरण दिलेलं असताना, चरकांनी एरंडो शूर वातावरण दिलेलं असताना वाग्भट लिहितो प्रभंजनम जयती लशुना. हे कधी होतं, जेव्हा त्यांनी अनेक वेळा ते वापरलेलं असतं. लशुनाचा त्यांनी एवढा वापर केला असेल. लसूण हे आहारी द्रव्य आहे, असं औषधीय द्रव्य आहे. एरंडमूल हे औषधीय द्रव्य आहे. औषधीय द्रव्याचा ज्ञान घडवून करणं हे त्यामाने सोपं आहे. पण आहार द्रव्य प्रभंजन येथील लसूण या लेव्हलला येणं हा मोठा अभ्यास लागतो, हा पडलेल्या मसाल्याच्या पदार्थाकडे बघून प्रभंजन ज्याची लक्षणं लिहिणं ही सोपी गोष्ट आहे. म्हणून आयुर्वेदेश माझ्याकडे बऱ्याच झालेल्या 1000 पेक्षा जास्त एल्फायसोड डिजनरेशनच्या किंवा लिगामेंट एसीएल असेल, पीसीएल असेल, अजून काय असेल, डिस्क बल्ज असेल, डिस्क फिशर असेल, लिस्थेसिस असेल, ह्या सगळ्या केसेसमध्ये जी माणसं बरी झाली त्यांच्यामध्ये जितका तिक्तरस सिद्ध क्षीराचा, जितका तिक्तरस सिद्ध घृताचा रोल आहे, तितकाच रोल लसूण सिद्ध क्षीरपाकाचा. लसूण हे भग्नसंधानकारी आहे. लसूण हे वातघन वातल ऋतुरस असून सुद्धा कृष्ण रसुनतः यामध्ये ते वातल नाहीये, उलट ते प्रबंधनम जे लसूण हा या दृष्टीने सगळ्यात मोठं द्रव्य आहे. आणि मी तर नुसतंच प्रॅक्टिस करतो. त्या लसूण सिद्ध क्षीरपाकाने माणसं बरी होताना मिळते. आज करोनामुळे इकडे तिकडे औषध पाठवता येत नाही, पेशंट दवाखान्यातून देऊ शकत नाही, मी कुरिअरने औषध पाठवू शकत नाही. माझा पेशंट नामने विचारतो सर माझं 15 दिवसाचं औषध आता मी काय करू पुढचे 15 दिवस, औषध न्यायला येत नाही, पोस्ट बंद, कुरिअर बंद, औषध आणायला कुणी नाही, आम्ही घालून आले. मी त्याला म्हणतो बाबा रे तू जिथं अशी तिथं लसणाच्या क्षीरपाक घे, आता तू 5 पाकळ्या घेत होता आता 10 पाकळ्या घे, त्याच्यामध्ये तुझ्या घरचं तूप घाल आणि ते जेवायच्या आधी घेतो. म्हणतो साहेब माझ्या बरे आहे. हे वाग्भटाचं घेणं आहे. हा वाग्भट उद्देश आहे. मग आयुर्वेदोपदेश विधेय परमरः. आता बरोबर त्याच पद्धतीने मला पदार्थ सांगतो की जे पदार्थ त्या शब्दाचा योग्य अर्थ, जसा रस याच्या 7 अर्थ माहिती आहे. रस म्हणजे पहिला धातू, रस म्हणजे पहिली कल्पना, रस म्हणजे षड्रस, रस म्हणजे अशा आपल्याला अनेक अर्थ पदे पदे महांती, प्रत्येक पदाचा वेगळा अर्थ त्या त्या संदर्भाने असतो. तस्मान नाती सौवित्यम असं गुलमा माहित. तस्मान ना नाती सौवित्यम याचा पहिल्या नाचा अर्थ नृ, नर. जसं पितूचं पिता होतं, मातृ माता होतं, नेतृचं नेता होतं, तसं नृच ना होतं. जसं पितर होतं, मातर होतं, तसं नृच नर पण होतं, नृच ना पण होतं. तर त्या राने न अतिसंवित्यम अशा स्वरूपात वागावं. लभे नारायणा कायचं निगेटिव्ह नाही, लभे नरहा रसायनात असं आहे. पण नर शब्द बसत नाही, 9 अक्षर होतात, आपल्याला 8 अक्षर लागतात. लभे नार असा आहे. पश्चन अर्थान प्रतिक्षण, पश्चन न अर्थान नाही ते, तिथं गमोर स्वादाचे गमुंत्यम या पाणीच्या सूत्राने पश्चन अर्था त्याचा न डबल होतो, पण नार्थान प्रतिक्षण असं येतं. काल मी तुम्हाला श्रुतांशी शिराहा धमन्यहा ही श्रुतसांची पर्यायी नावं नसून ती शरीर धातू अवकाशांची नाव आहेत असं सांगितलं. हे पदार्थ आहे, पदार्थाचा योग्य अर्थ कळणं म्हणजे पदार्थ. शिरद दिन आणि केदार पुण्य आहे.
हे एकाच श्लोकात आलेले. रसात रक्तम तो मांसम ही पंचमी. पंचमीचा अर्थ अपादाने पंचमी, पासून कॉज अँड इफेक्ट किंवा अमुक नंतर कालवाय प्रकारे रक्ताची निर्मिती होते. आणि अपादाने पंचमी जो आपण तो याच्यापासून त्याची निर्मिती होते. हेतो पंचमी, हेतूसाठी पंचमी पासून रक्ताची निर्मिती होते. पासून निर्मिती होण्याचा अर्थ आणि असा नंतर रक्ताची निर्मिती असे कालवाचक अर्थ, असे दोन अर्थ त्या एका शब्दात मिळतात. खरं हे तीनही तीनही न्याय केदारी कोया, शिरदरी आणि खलेकर तुम्हाला चरकाच्या एका श्लोकात सापडतात. प्रयत्न करा शोधायचा, त्यानिमित्ताने वाचाल. अतीतापेक्षा अनागतापेक्षा ह्या दोन तंत्रयुक्ती नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून त्यांचं एकच वर्णन करून ठेवले की अतीत आणि अनागत शून्यतरापेक्षा इकडं तिकडं बघणं. त्याच पद्धतीने नावाची तंत्रयुक्ती आपण बघितली. क्लेद हा क्रमाक्रम कसा पसरतो, असा व्याधी प्रतिकार व्याचशे हा क्रम आहे की माझ्या या वाग्बाच्या 30 अध्यायांचा क्रम असा का आला. आता व्याधी प्रतिकार व्याचशे असं वाक्यचक्र सॉरी हेमाद्री लिहितात. हेमाद्री हा प्रचंड ताकदीचा, प्रचंड विद्वान, एक राजकारणी असा तो टीकाकार. अर्थदत्ताने विस्कटून ठेवलेला आहे की चौथा दोष का नाही वगैरे वगैरे. हेमाद्री म्हणतो वायू पित्तम कफशेती त्रयोदोषा समासता, याच्यावर अर्थ व्याधी प्रतिकार व्याचशे. तत्र व्याधी प्रतिकार त्रिधा हेतुर्लक्ष औषध येते. तत्र हेतुर्द्विधा अंतरंगो बहिरंगश्च अंतरंगोपि द्विधा दोषाः दोषाश्चत्र तत्र दोषाणां प्राधान्यं तस्मात् दोषाणां व्याख्यानार्थं वायुपित्तं कफश्चेति उच्यते. वायुपित्त कफ सांगितले कारण इथं कुठलीही गोष्ट कफा मारण्यासाठी आम्ही प्रतिकार करण्यासाठी बसलेलो आहे आणि व्याधीचा पाहण्यासाठी म्हणून दोषाची नाव सांगतोय. कारण व्याधीचा प्रतिकार 3 प्रकारचा असतो. हेतू लक्षण औषध. हेतू 2 प्रकारचे असतात, अंतरंग बहिरंग. अंतरंग हेतू 2 प्रकारचे असतात, दोष आणि दोष. त्यातल्या दोषांचं वर्णन म्हणजे वातपित्त कफ. म्हणून अष्टाध्यायाचा पहिला श्लोक येतो वायुपित्त कफश्चेति. ही अशी भन्नाट स्पष्टीकरण तंत्रयुक्तींच्या आधारे, विधान तंत्रयुक्तीच्या आधारे हेमाद्री देतो. मग म्हणतो दिनचर्या दुसऱ्यांदा का, कारण हेतु द्विधा अंतरंगो बहिरंगश्च बहिरंगोपि द्विधा नियतकालो नियतकालश नियतकालो अपि द्विधा. दैनंदिन हा आरोग्य दैनंदिन म्हणून पहिल्यांदा दिनचर्या. पुढच्या अध्यायात आता म्हणजे नियतकाल झाला. मग अनियत, सगळ्यांना एकदम शिंक येत नाही, सगळ्यांना एकदम दाब येत नाही, सगळ्यांना एकदम भूक लागत नाही. म्हणून मग भूक, शिंक, निद्रा यांचं वर्णन करणारा चौथा अध्याय वेगधारणा चालू. इथे बहिरंग हेतू संपले. मग अभ्यंतर हेतू मधला आहार चालू झाला. त्यातला पहिल्यांदा द्रवद्रव्य विज्ञानीय 5वा अध्याय. मग अन्न स्वरूप विज्ञानीय 6 अध्याय. मग अन्न रक्षा, त्याच्यामध्ये विष, विरुद्धान्न वगैरे गोष्टी आल्या. मग 8व्या अध्यायामध्ये त्याचं संस्कार आले, त्याची मात्रा आली, त्याची आश्री, त्याचे नित्य सेवनीय वज्रव्य आहे, तो मात्रा सिद्धी 8वा अध्याय. मग या सगळ्यांना समजून घेण्यासाठी महाभूत, गुण, वीर्य याचं वर्णन करण्यासाठी 9वा अध्याय. आणि मग हे सगळं तुम्हाला असं दिसू शकत नाही, महाभूत, वीर्य, गुण ते तुम्हाला चवीने कळतं. म्हणून एकत्रीकरण करणारा, रसाच्याद्वारे सगळ्या आहाराचं वर्णन करणारा रसाचा अध्यायाला 10वा. इथं बाह्य हेतू संपले. मग अभ्यंतर हेतू दोष दुष्याच्या विषयाचं वर्णन करणारा म्हणजे लक्षणांचं वर्णन करणारा 11वा अध्याय. मग 12व्या अध्यायामध्ये त्यांच्या प्रकारांचं, त्यांच्या संचयाचं प्रकोपाचं वर्णन करणारा 12वा अध्याय. इथं हेतू संपले. दोषा हा दोषाचे अंतरंग बहिरंग सगळे हेतू आहार व्यय संपलं. आता किस्सा 13व्या अध्यायामध्ये दोषांची चिकित्सा आली. मग संतर्पण पुराणांची किस्सा आली. आणि 15व्या अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या औषधांचं वर्णन करून झालं. आणि 16व्या अध्यायापासून पंचकर्म चालू झाली. 22व्या अध्यायापासून शाला केलं झालं. आणि 27व्या अध्यायापासून शल्य चालू, 29 क्षार आणि अग्निकर्म संपलं. इतकं सुंदर असं अरेंजमेंट हे लक्षण औषधाप्रमाणे वाग्भट सूत्रस्थानाचे आहे. विधान पुढच्या 7 तंत्रयुक्त्यांचं सांगणं शक्य आहे. तर वेळ मिळाला तर उर्वरित काही तंत्रयुक्त्या ते आपण पुन्हा विस्ताराने नक्की बघूया. किंवा याच काळामध्ये जर पुढे वेळ उपलब्ध झाला तर उर्वरित तंत्रयुक्ती जे आहेत त्याच्या काही 7-8-10 स्लाइड पुढे शिल्लक आहे ते आपण नक्की पाहू. आता ही शेवटची स्लाइड पाहूया, थांबूया. आदमी उतना कहता है जितना वो कह पाता है. कहने को बहुत ज्यादा है, अन कहा अधिक रह जाता. तंत्रयुक्ती, त्यांचं शास्त्रातले संदर्भ,
त्यांचं क्रॉस रेफरन्सेससाठी असलेलं उपयोग, त्यांचं लेखमध्ये वापर येण्याजोगं असलेलं स्वरूप, त्या वापर केल्यामुळं शास्त्रातल्या चिकित्सा कल्पांचा वापर करून प्रॅक्टिस नक्की करता येते. त्यासाठी शास्त्राच्या बाहेर कुठले तरीच कल्प अजिबात गरज पडत नाही. शास्त्राच्या कल्पांच्या चूर्णांना, शास्त्राच्या कल्पांच्या होणार ते सुद्धा पुन्हा रुचेर प्रसन्नता आरोग्यदायी भावितो गुटिका हा भवंती असं म्हणता येतं. त्यासाठी औषधी धोक्यावर असा असं म्हणायची अजिबात गरज नसते, असं तंत्रयुक्तीने गणितांनी आपल्याला समजत. पण हे 2 तासात मांडणं शक्य नसतं. म्हणून तंत्रयुक्तीच्या अभ्यासासाठीचा एक वेगळा ऑनलाईन तंत्रयुक्तीचा कोर्स तयार केलेला आहे आणि पुन्हा संहिता अशा पद्धतीने तुझ्या कल्पना शरण नका आपल्या चिकित्सा स्थानातल्या कल्पना कसे नवीन व्याधी, नवीन लक्षणांचा नवीन चिकित्साकल्प तयार करता येईल हे वापरच्या पाहिजे होता. ऑनलाईन ऑनलाईन 2 तासात ते सांगतो तुम्हाला प्रत्येक स्लाइडच्या वरती तुम्हाला ते केलेले आहे. म्हणून आदमी उतना कहता है जितना वो कह पाता है तिथं जे काही बोलू ते मला अजिबात नाही. त्याने चांगलं बोललो असते ते स्मरण करायला जे काही चुकला माझं थोडेले भांडा त्यांचा तो मालक मी तो भाल भारला. मला जेवढं माहिती होतं ते भांडामध्ये रोपण केलं. हा सगळा माल माझ्या मी फक्त तुमचा हाल आहे आपल्या ज्या श्रद्धा आहे ते श्लोक आणि थांबूया आयुकामय मानिना धर्मार्थ साधन वायर परमार्थ पाठ आधी वाचा, नक्की वाचा, एकदा 2दा 100दा जमलं तर पाठ करा. अवबोधासाठी तंत्रयुक्ती आणि संहिता यांचा वापर करा. त्यासाठी ऑनलाईन पुस्तक वापर करणं तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा आणि अनुष्ठान करा. रॅन्डम पद्धतीने अनुष्ठान करून मला ते सांगायची राहून तेवढी बोलताना मी थांबतो की आपण आयुर्वेदाचे युजर्स आहोत. जगातल्या सगळ्यात जास्त टू व्हीलर ह्या पुण्यामध्ये आहे. ज्यातले सगळ्यात जास्त इंग्लिश बोलणारे लोक भारतात आहेत. आपण युजर्स खूप ग्रेट आहोत, पण इन्व्हेंट नाही आहोत. आपण इंजिनियर नाही आहोत. आपण आयुर्वेदाचे युजर्स आहोत कदाचित नाही. आपण आयुर्वेदाचे इंजिनियर व्हायला पाहिजे. इंजिनियर कोण? जो नवीन आले लक्षणांना समजून नवीन चिकित्सा लिहितो. तुम्हाला टर्क कळतो, पिस्टन कळतो नाही कळत ना. पण तुम्ही गाडी चांगली चालवता ना, युअर गुड ड्रायव्हर. चांगला ड्रायव्हर वेगळं आणि ऑटोमोबाईल गॅरेज वेगळं आणि गाडी बनवणं वेगळं, पंक्चर काढणं वेगळं, टायर निर्माण करणं वेगळं. बी इंजिनियर ऑफ आयुर्वेद, नॉट युजर ऑफ आयुर्वेद. आपण खूप चांगले युजर आहोत. आपल्याला इंजिनियर व्हायचंय. इंजिनियर होण्यासाठी पाठ आणि अवघाची गरज असते. मग त्यानंतर हे ज्ञान आपण तंत्र वापरत असतो. आता त्या वापर करण्याला अधिकरण तंत्र, प्रयोजन तंत्र ते म्हणतात. आता आपल्याला तुमचा आवाज सर नॉमेनक्लेचर ऑफ आवर थिंकिंग पॅटर्न्स. तंत्रयुक्ती ऑफ आवर थिंकिंग पॅटर्न असो. त्याला कळलं त्यांना नमस्कार करून थांबतो. चरकस्या श्रेष्ठ सुश्रुतोपी तदेव च वाग्भटोपी च श्रेष्ठ